नमस्कार. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन 2006 मध्ये आम्ही या संस्थेची स्थापना केली. आत्तापर्यंत 250पेक्षा जास्त शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत आणि त्याचबरोबर 25,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण आपल्या संस्थेमार्फत मार्गदर्शन केले आहे. यामध्ये रंगभरण, चित्रकला, गायन आणि त्याचबरोबर त्यांच्या बौद्धिक विकासाचा विचार करून आपण अभ्यासरत्न आणि आर्यभट्टसारख्या शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन करतो. या प्रवासामध्ये शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे अमूल्य असे सहकार्य आणि मार्गदर्शन पदोपदी मिळत राहिले. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असताना आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक आणि आदर्श शिक्षक या पुरस्कारांचे नियोजन आपण दरवर्षी करत असतो. तसेच दरवर्षी संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉक्टर सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्काराचे नियोजन केले जाते. संगीत क्षेत्रामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी कौतुकाची थाप म्हणून या पुरस्काराचे आयोजन केले जाते. हा संपूर्ण प्रवास आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि साथ यामुळे सुखकर आणि यशस्वी झाला. नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री. इंडियन टॅलेंट सर्च अकॅडमीशी मी गेली अनेक वर्ष निगडीत आहे आणि त्यांचं काम मी पाहिलेलं आहे. मुख्य म्हणजे आपल्या देशापुढे एक महत्त्वाची समस्या आहे की पुढच्या पिढीचं काय होणार. तर त्या समस्येवरचा अत्यंत साधा, सोपा आणि चांगला उपाय त्यांच्याकडे आहे. ते म्हणजे त्या महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा घेतात आणि जो आपला नियमित अभ्यासक्रम असतो त्याच्यावरती आधारित अशा त्या स्पर्धा परीक्षा असतात. त्यामुळे पुढची पिढी तयार होत असताना त्यांना जगाच्या स्पर्धेला कसं तोंड द्यायचं याचं उत्तर त्यांना त्या बालवयातच मिळतं. या इंडियन टॅलेंट सर्च अकॅडमीला मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी जो माझा सन्मान केला, आज एवढ्या मोठ्या लोकांचा सन्मान करणं भाग्य म्हणून लाभलं. हे समाधान करून घेण्याची जी वृत्ती मिळाली ही तुम्हाला शिक्षणामुळे मिळाली. तर या निमित्ताने सर्व गुरुजनांना खूप मनापासून वंदन करतो. जो समाज घडवतो त्या शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा सत्कार हे आमचं भाग्य आहे की आजच्या काळामध्ये अशा तऱ्हेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक आहेत. धन्यवाद. आनंद झाला. पुरस्कार मिळाल्यानंतर नेहमीच आनंद होत असतो कलाकाराला. एक शाबासकीची थाप असते ती पाठीवरती. कोणीतरी कुठंतरी आपल्या केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला देत असतं. आपली साथ आयुष्यभर राहो हीच सदिच्छा. खूपच छान परिचय सारिका मॅडमनी इंडियन टॅलेंट सर्च अकॅडमी आणि ग्लोबल स्टार फाउंडेशनचा. थोडक्यात 5 मिनिटांमध्ये आम्ही 15 वर्ष केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला खरोखर मिळाली या परिचयामधून. मी पाहुण्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि दीप प्रज्वलन करून स्थानापन्न व्हायचं आहे. डॉक्टर सलीलजी कुलकर्णी, मान्य श्री विजयजी बाविस्कर, मान्य श्री शारंगधरजी साठे, मान्य श्री प्रमोदजी रणवरे, मान्य श्री गिरीशजी मुरुडकर, मान्य श्री संजयजी देशपांडे आणि प्रज्ञा देशपांडे मॅडम, मान्य श्री कुमारजी राठोड, मान्य श्री वैभवजी नरगुंडे, मान्य श्री झेलम चोंबळ मॅडम यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे. शक्तीचं आणि मांगल्याचं प्रतीक म्हणजे दीप प्रज्वलन.
इंडियन टॅलेंट सर्च अकॅडमी तसेच ग्लोबल स्टार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होत असलेल्या सलील जी कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार तसेच आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात मी सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सर्व मान्यवरांना विनंती आहे स्टेजवर त्यांनी स्थानापन्न व्हावे. पाहुण्यांचा कार्यक्रमाचं प्रास्ताविक सारिका दीक्षित मॅडम, संस्थेच्या फाउंडर सारिका दीक्षित मॅडम करतील. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी माननीयावर आहे. खूप काय झालं की मागच्या वर्षी आपल्याला हे करता नाही आलं. खूप सुंदर असा योगायोग आहे. सलीलजींच्या कार्यकिर्दीला, सांगीतिक कार्यकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झालेत आणि आपल्या संस्थेला 15 वर्ष पूर्ण झालीत यावर्षी. मागच्या वर्षी म्हणजे गेले 2-3 वर्ष आपण ज्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये अडकलो आहे, तर आम्हाला हा अशा पद्धतीने कार्यक्रम करता नाही आला. आणि ऑनलाईनमध्ये म्हणजे नाही, आम्हाला भेटायचं असतं सलीलजींना, त्या निमित्ताने गप्पा मारायच्या असतात, तर नाही बाबा मग राहू दे. परमेश्वराचे आभार की यावर्षी आपण हा कार्यक्रम साजरा करू शकलो. सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मी. मला सांगायला खूप जास्त आवडतं आहे की दरवर्षी म्हणजे याआधी जेव्हा आपले कार्यक्रम असायचे तर सगळ्या पाहुण्यांना, म्हणजे आता तुम्हाला जे सगळे स्टेजवर दिसत आहेत, तर पूर्वी सगळ्यांकडे जाणं, त्यांना भेटणं आणि आपल्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आणि मग त्यांना इन्व्हाइट करणं. यावर्षी सगळ्यांना फक्त एक मेसेज टाकलेत अक्षरशः. म्हणजे अशी गोष्ट होती की ही जी आपली काय म्हणता येईल निमंत्रण पत्रिका आहे ती आधी तयार झालेली होती. म्हणजे आम्ही आपले हे आम्ही आधी ठरवून ठेवलं होतं, हे सगळे येणार आहेत, आणि मग त्यानंतर सगळ्यांना हे केलं. वेळ खूप कमी होता आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे झालं. पण मला खूप आनंद आहे की सगळ्यांचं म्हणजे ठीक आहे, मध्यंतरी आपल्या सगळ्यांचा जवळून असं आपल्याला भेटता नाही आलं, पण प्रेम सगळ्यांचं तेवढंच आहे. तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच मायेने सगळे अगदी एका मेसेजवरती येस आम्ही येतोय सारिका असं म्हटले. इवन आत्तासुद्धा बाविस्कर सरांचा मेसेज आला आहे, त्यांना खूप महत्त्वाचं काम आल्यामुळे ते नगरला आहेत आणि ते निघालेत. मी तोपर्यंत पोचलो तर नक्की येऊन जातो. इतकं सगळ्यांचं भरभरून आशीर्वाद आणि प्रेम मिळतं आहे. खूप जास्त नशीबवान आहे मी. मला खूप माझ्या आता रिसेंटली खूप चांगल्या व्यक्तीबरोबर माझी ओळख झाली आणि त्यांनी मला सांगितलं की या आयुष्यामध्ये जेव्हा आपण म्हणजे जेव्हा आपलं अस्तित्व आईच्या गर्भात असतं आणि तेव्हाच आपली पूर्ण जी काही कारकीर्द आहे ती त्याच्यामध्ये फिक्स झालेली असते. मी गेल्यानंतर फार पटत नाही लोकांना, अगं हे करतेस का तू, आणि एवढीशी तू. देशपांडे सर खूप जवळून सरांनी बघितलेलं आहे, ते पण खूप सरप्राईज झाले होते. पण खूप प्रेमाने गेले 3 वर्ष ते सपोर्ट करत आहेत आपल्या संस्थेला. तर सगळ्यांना सगळ्या गोष्टी नाहीत जमत आणि मला खूप अभिमान आहे, खूप जास्त त्याचा अभिमान आहे की येस मला हे जमतं आहे अजून, आणि ते काम करायलाच कदाचित माझा जन्म झालेला आहे. सलीलजींची कारकीर्द जी आहे, त्यांची कारकीर्द बघता पुढे गेल्यानंतर कोणीतरी हा पुरस्कार सुरूच केला असता, पण आम्ही तो पटकन चान्स घेतला, आम्हाला तो सोडायचा नव्हता. मी सलीलजींचे खूप 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 जास्त फॅन आहे. मला एक गोष्ट सांगायची होती, म्हणजे असं अजिबात नाही आहे. मी 2004मध्ये पहिल्यांदा आयुष्यावर बोलू काही बघितला कराडमध्ये. तर माझं खरंच म्हणजे सलीलजींना पण मी कधी बोलले नाही. मी त्या कार्यक्रमामध्ये त्यांना जाऊन त्यांची सही घ्यावी एवढंही माझं धाडस झालं नाही.
फक्त आम्ही ऐकत होतो आणि मी खूप ठरवलं होतं, म्हणजे मी छान ड्रेस घालून एक छान डायरी पेन मी आता जाऊन सही घेणार आहे, पण ह्यातलं मी काहीच करू शकले नाही. तर आणि योगाने त्यानंतर इथं येणं झालं, त्यांच्याशी परिचय झाला. आम्ही गेलो आणि त्यांनी लगेच हां वा वा छान करताय करा, असं काही झालेलं नाही. त्यांनी म्हणजे सर्वतोपरी काय म्हणता येईल असं बघितलं. ते जे म्हणतात एक एक कौतुकाने आणि प्रेमाने की लबाड लोकं आली तर आपण सहज टाळू शकतो, प्रामाणिक लोकांना किती वेळा नाही म्हणणार. मला खूप आवडलं ते. आणि कारण की या सगळ्या गोष्टी करायला एकच गोष्ट लागते आणि तो म्हणजे प्रामाणिकपणा. आणि मला त्याचा खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिमान आहे त्याचा. तर सगळ्यांना असं वाटेल की अरे हां हे गेले आणि सुरू झालं, तर तसं अजिबात नव्हतं. पण कालांतराने ते योग जुळले आणि त्यांचाच तो विश्वास आहे आणि म्हणून इतक्या छान पद्धतीने आपण ह्या म्हणजे आत्ताच्या ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा करू शकतो आहे. तर मी सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत करते. भारती विद्यापीठाचे शारंगधर साठे सर आपले परफॉर्मिंग आर्ट्सचे डिरेक्टर आहेत. सर एका मेसेजवरती आले खूप प्रेमाने, खूप दिवसांनी आमची अशी भेट होती आहे. खूप खूप स्वागत सरांचं. आपले जे सगळ्या बाजीराव मस्तानीमध्ये जे सगळ्यांनी फेटे वगैरे बघितलेले आहेत ते आपल्या पुण्याचे मुरुडकर फेटेवाले, तर त्यांचे ओनर गिरीशजी यांचंसुद्धा मी खूप मनपूर्वक स्वागत करते. प्रमोद सरसुद्धा एका मेसेजवरती यायला तयार झाले, सरांचं सुद्धा खूप खूप स्वागत करते. सर्व उपस्थित रसिक प्रेक्षकांचे, सर्व पुरस्कारार्थींचे, आमच्या सगळ्या स्पॉन्सर्सचे सर्वांचं मी खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. तुमच्या सगळ्यांचा विश्वास आहे आणि म्हणून संस्थेने यशस्वी 15 वर्ष पूर्ण केलेली आहेत. खूप खूप आभार सगळ्यांचा. पाहुण्यांचा स्वागत सत्कार प्रथम माननीय श्री डॉक्टर सलीलजी कुलकर्णी यांचा सत्कार दीक्षित मॅडम करतायत. शारंगधरजी साठे, संस्थेच्या संचालिका निलिमा मॅडम शारंगधरजी साठे यांचा स्वागत सत्कार करतील. माननीय श्री प्रमोदजी ननवरे यांचा स्वागत सत्कार सारिका दीक्षित मॅडम करतील. प्रमोदजी ननवरे यांचा स्वागत सत्कार. त्यानंतर गिरीशजी मुरुडकर यांचा स्वागत सत्कार डॉक्टर संजय यादव सर करतील. माननीय श्री कुमारजी राठोड यांचा स्वागत सत्कार निलिमा रसाळ मॅडम करतील. वैभवजी नरगुंडे यांचा स्वागत सत्कार सारिका दीक्षित मॅडम करतील. संजयजी देशपांडे यांना विनंती आहे स्टेजवर यावं त्यांनी. सलीलजींच्या हस्ते संजयजी देशपांडे यांचा आपण स्वागत सत्कार करूया. सन्मानपत्राचं वाचन तेजस चव्हाण, संगीतकार तेजस चव्हाण करतील. त्यांना मी स्टेजवर बोलवतो.
आजचा जो डॉक्टर सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार आहे 9वा. खरं तर मागच्याच वर्षी आम्ही अनाऊन्स केलेला होता, पण आपल्या या सिच्युएशनमुळे नाही करता आलेली म्हणून 9वा नंबर. पण म्हणजे वर्ष 9वा पण पुरस्कार 8वा म्हणावं लागेल ना. तर खूप सुंदर पद्धतीने सन्मानपत्र लिहिलेलं आहे आणि मला वाटतं की त्याचं वाचन व्हावं. तेजसला मी विनंती करते की त्याचं त्याने वाचन करावं. नमस्कार. डॉक्टर सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार 2021. त्यापूर्वी खूप गुणवंत अशा नवोदित कलाकारांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. जसं मगाशी सारिका मॅडमनी सांगितलं की संगीत किंवा या क्षेत्रामध्ये म्हणजे याच्यामध्ये खूप वेगवेगळे ॲक्च्युली डिपार्टमेंट्स आहेत असं म्हटलं तरी चालेल. म्युझिक म्हणजे फक्त गाणं म्हणजे गायन नाही होत, तर त्याचबरोबर बाकी टेक्निकल गोष्टीसुद्धा बऱ्याच येतात. त्यामुळे मला सांगायला आनंद होतो की याच्या आधीसुद्धा हा पुरस्कार वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधल्या लोकांना दिला गेलेला आहे. याच्या आधीचा पुरस्कार श्रेयसला आपण दिला होता, जो रेकॉर्डिंग इंजिनियर आहे. म्हणजे या सगळ्या टेक्निकल गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात कुठलंही गाणं तुमच्यासमोर जेव्हा येतं. यावर्षीचा पुरस्कार एक अशीच खूप गुणी कलाकार आहे, पार्श्वगायिका आहे, स्वतः एक खूप छान कंपोजर आहे, ॲरेंजर आहे, प्रोग्रामर आहे आणि तिच्याबद्दल आपण अजून जास्त जाणून घेणारच आहोत. पण आधी मी या पुरस्काराचं जे सन्मानपत्र आहे त्याचं वाचन करतो. आदरणीय माननीय अमिता घुगरी, पार्श्वगायिका. तुम्हाला आईकडून गुरु म्हणून मिळालेला संगीत वारसा जपत संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा आपण उमटवला आहे. डॉक्टर माधुरी जोशी, सौ पद्मा देशपांडे यांच्याकडून शास्त्रशुद्ध संगीताचे अध्ययन आपण केले आणि संगीत विशारद ही पदवी संपादन केली. गायनाबरोबरच वाद्यांवरचा आपला संगीत स्नेह आपल्या वादनाच्या कलेतून दिसून येतो. तबला, संवादिनी यावरही आपली बोटे सहज फिरतात. आपल्या व्यासपीठावरील अनेक कार्यक्रमांना रसिकांनी पसंतीची पावती दिली आहे. चित्रगीतासाठी तसेच सुगम गीतांसाठी आपण पार्श्वगायन केलेले आहे. तसेच जाहिरातींच्या जिंगल्स गाऊनसुद्धा आपण आपल्या गायनाची वेगळी नवी शैली विकसित केली आहे. एकूण सांगीतिक कारकिर्दीत चित्रदर्पण पुरस्कार, मिर्ची अवॉर्ड यांसारखे अनेक पुरस्कार आपल्या खाती जमा आहेत. संगीताबरोबरच भाषेवरही आपले प्रभुत्व आहे. जर्मन भाषा आत्मसात करून त्या भाषेतील रंगभूमीवरील प्रयोगही आपण केले आहेत. आपल्या सांगीतिक कारकिर्दीला आभाळभर शुभेच्छा. आपला आत्तापर्यंतचा सांगीतिक प्रवास हा पुरस्काराला साजेसा आहे. ग्लोबल स्टार फाउंडेशन पुणे यांच्या वतीने महाराष्ट्राचे नामवंत, लाडके, नव्या पिढीचे संगीतकार, गायक, भावसंगीताचे सरताज आणि दिग्दर्शक माननीय डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या नावाचा डॉक्टर सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार आपणास देताना आम्हाला अत्यानंद होत आहे. आपण पुरस्कार सोहळा पहिल्यांदा सर्वप्रथम संगीत साधना अवॉर्ड देऊया. संगीत साधना पुरस्काराचे वितरण होत आहे. अमिता घुगरी, पार्श्वगायिका यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार हा पुरस्कार संगीत क्षेत्रात उत्तुंग भरारी करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांना निवडून त्यांची पूर्ण कारकिर्दीची माहिती घेऊन हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. आमच्या पुरस्काराचं एक वैशिष्ट्य असं आहे की मेन पुरस्कार हे वयाच्या 45-50 नंतर दिला जातो, परंतु आम्ही संगीत क्षेत्रामध्ये खरोखर चांगली कामगिरी करू इच्छिणाऱ्या आणि उत्तुंग भरारी घेऊ इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांना आम्ही हा पुरस्कार देत असतो. जोरदार टाळ्यांनी पुरस्कार हे तिचं अमिता घुगरींचं स्वागत करू, आपण अभिनंदन करूया. अशा पुरस्कारांमुळे नवोदित कलाकारांमध्ये अजून काम करण्याची एक उमेद तयार होते, एक ऊर्जा तयार होते आणि त्यांचं काम उत्तमोत्तम
होत राहतं आणि यापुढेही अमिताचं काम उत्तम होत राहील. तिला ग्लोबल स्टार फाउंडेशनच्या वतीने आणि इंडियन टॅलेंट सर्च अकॅडमी पुणे यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि हा पुरस्कार दस्तूर खुद्द डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या हस्ते तिला मिळाला आहे. याबद्दल तिचं मनपूर्वक एकदा जोरदार टाळ्यांनी आपण तिचं अभिनंदन करूया. पुरस्कार सलीलजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करत असतोय. तर सर्वांचं त्यांचा वाढदिवस साजरा करणे वर्षातून आमच्यासाठी खूपच, आम्ही या दिवसाची वाट पाहत असतोय. तर आपण केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करूयात. खरं तर गायक, संगीतकार आणि आता दिग्दर्शक, इतकी सुंदर अशी सरांचा प्रवास आहे. उलटा ठेवला केक. केकचा खूप सुंदर, फोटोग्राफर्सना विनंती आहे त्यांनी एक केकचा छान सुंदर फोटो घ्यावा. आता मला या क्षणी तो दाखवता सगळ्यांना येत नाही, पण मला सांगायला खूप आनंद होतो की सरांची दुसरी मूवी एकदा काय झालं, पहिली वेडिंगचा सिनेमा जी की सुपर डुपर हिट झाली, आणि आता दुसरी मराठी मूवी एकदा काय झालं अजून रिलीज होणार आहे. पण तत्पूर्वी आधीच तिला 3 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. म्हणजे 3 या नामांकनं मिळाली होती आणि ते 3ही अवॉर्ड्स आपल्या मूवीला मिळालेले आहे. त्या निमित्ताने ही सुंदर अशी भेट. ग्लोबल स्टार फाउंडेशनचा सगळा ज्युनियर ग्रुप पटकन वरती यायचं आहे, केक कटिंग सुरू आहे. मला सांगायला खूप आनंद होतोय इथं. मे बी सलीलजींना पण आठवत असेल, आपण पहिला कार्यक्रम बालशिक्षणला केलेला होता आणि तिथे एक छोटा मुलगा ईशस्तवन म्हणत होता, सिंथवरती वाजवत होता. तर तो म्हणजे आमच्या सर्वांचा लाडका संजीव. आता त्याने TCS मध्ये तो म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे. 2च मुलांचं सिलेक्शन झालं त्यांच्या कॉलेजमधून आणि त्यामध्ये तो आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की तेव्हा तो छोटासा आमचा संजीव, त्याचबरोबर ही सगळी मंडळी, जशी संस्था मोठी झाली आहे तसं संस्थेसोबतच ते मोठे झालेत. म्हणजे आता यांना सांगावंच लागत नाही की काय कुठे कसं करायचं आहे. तर सगळ्या ज्युनियर टीमचं खूप कौतुक. आणि केक कटिंगसाठी सगळ्यांनी या एक छान पुढे. आपला दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार. या पुरस्काराचं वाचन मी करतोय. खरं तर आपले 3 पुरस्कार आहेत आता, आदर्श शिक्षक, आदर्श शाळा आणि आदर्श मुख्याध्यापक. 3ही सन्मानपत्र वाचत बसलो तर आपल्याला पुढचा जो कार्यक्रम आहे तो हे करता नाही. तर एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मुख्याध्यापकांसाठीचं जे सन्मानपत्र आहे त्याचं आपण वाचन करूया आणि मग लगेचच पुरस्कार सोहळा. ग्लोबल स्टार फाउंडेशन पुणे तसेच इंडियन टॅलेंट सर्च अकॅडमी पुणे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 2021. आदरणीय गुरुवर्य मान्य श्री जान्हवी जयंत अजोतीकर, महेश विद्यालय मराठी माध्यम कोथरूड पुणे. आपण विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू फुलेंचा वसा घेऊन विद्येचे दान करीत असताना विविध जाती प्रवृत्तींच्या पलीकडे जाऊन दैववादी संकल्पना झुगारून शैक्षणिक सांस्कृतिक संधीची समानता
सामाजिक न्याय देण्याचा व बौद्धिक वृद्धी करण्याचा आटोकाट प्रयत्न केलात. ज्ञानेंद्रियाची संयोगता, तर्कशुद्ध प्रज्ञा वृद्धिंगत व्हावी यासाठी अनुभवाची शिदोरी विद्यार्थ्यांसमोर उधळून क्षमतेनुसार सत्य वेचण्याची व अंगीकारण्याची सवय लावून शुद्ध पवित्र आचार विचारांची उन्नती करून जिज्ञासू, बुद्धिवादी, विद्यानिष्ठ आणि स्वाभिमानी वृत्तीचा सक्षम नागरिक घडवण्याची अहोरात्र दुरावाहिलीत व वाहत आहात. चालीरीती, रूढी रिवाजातील सोशिकता संपवून सुसंस्कारांचे मोती पेरलेत. सजीव, निर्जीव, गंध, वारे, अणुरेणू, तारे, भूगर्भ, अवकाश, जलसृष्टी आदींचे रहस्य आकलन होण्यासाठी प्रयत्न व सहाय्य केलेत. साधुसंत, ऋषीमुनी, जपी तपी, समाजसुधारक, क्रांतिकारी, शास्त्रज्ञ, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील पराक्रमी थोरांचे आदर्श घालून दिलेत. संघर्ष मिटवून स्नेहसंबंधाची अभिनव वाट दाखवून प्रसंगी पाठीवर कौतुकाची थापही दिलीत. आपण शिकलेली पिढी सामाजिक बांधिलकी पत्करून एकजुटीने देशाचे अबाधित भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी मूलभूत बाबींसह राष्ट्राची संस्कृती व संपत्ती जतन करेल व देशाच्या संविधानाशी एकनिष्ठ राहून कीर्तीचा व प्रगतीचा आलेख उंचावित राहील. यासाठी आपणास अभिवादन करण्यासाठी, कार्याचा गुणगौरव करण्यासाठी आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करीत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा ही विनंती. आपल्या उत्तुंग कार्याचा रथ ओढण्यात कुटुंबियांचा व सहकाऱ्यांचा अनमोल वाटा आहे. त्यांच्याही आपल्यासोबत यथोचित सन्मान गौरव करून उर्वरित सेवा व भावी आयुष्य शांतीने व समृद्धीने संपन्न होवो अशी शुभेच्छा. धन्यवाद. मी आता पुरस्कारांचे आपण वितरण करत आहोत. प्रथम आदर्श शाळा हा पुरस्कार आपण देत आहोत शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सासवड. मी सिंग मॅडमना विनंती करतो त्यांनी आणि त्यांच्या सर्व स्टाफ मेंबरना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. सासवडमधली खूपच नामांकित शाळा आहे. खरं तर संस्थेचं काम पूर्ण महाराष्ट्रभर सुरू असतं. सासवडमध्ये शिवाजी इंग्लिश मीडियममध्ये या शाळेला पण यावर्षी आदर्श शाळा पुरस्कार देतो आहे. खरं तर तिथं आसपासच्या खेडेगावांमधून इतकी छोटी छोटी मुलं येतात आणि इतक्या सुंदर पद्धतीने शिक्षक म्हणजे आत्ता तिथं आपल्याला माहिती आहे की सासवडमध्ये गेल्यानंतर रेंजचाच इतका इश्यू येतो. तर या 2 वर्षात इतक्या सुंदर पद्धतीने त्यांचं जे शिक्षणदानाचं जे काम सुरू आहे त्या सर्वांसाठी आपण अभिवादन करतो आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल यांना आदर्श शाळा हा पुरस्कार देत आहोत. खरोखर शाळेच्या परिसरात गेल्यानंतर असा अनुभव येतो की शाळा असावी कशी तर शाळा असावी अशी. मुख्याध्यापिकास माननीय श्री जान्हवी जयंत अजोदीकर यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवरती या. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानमूलम गुरुर्मूर्तिः पूजामूलम गुरुर्पर्दनम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुर्कृपा.
सौ जान्हवी मॅडमचे मिस्टर श्री जयंत आजोदीकर आलेले आहेत. त्यांनाही विनंती आहे त्यांनी स्टेजवरती यावं. यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित होणार आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारमध्ये प्रथम संजीव माधव बागुल आणि श्री विद्या बागुल यांना विनंती आहे त्या दोघांनीही स्टेजवर यायचं आहे. श्री संजीव माधव बागुल व श्री विद्या बागुल यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार. आदर्श शिक्षक पुरस्कार जो आहे, मला थोडंसं बोलायचं होतं. आपला जो मुळशीचा भाग आहे, तर इतक्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्या आहेत आणि तिथल्या मुलांना या कोविडच्या काळामध्ये शिक्षण देणं ही खूप मोठी गोष्ट होती. खूप सुंदर सरांचा उपक्रम आहे. खूप साधं हे कपल आहे आणि इतकं सुंदर पद्धतीने ते त्या मुलांना सगळ्या सांभाळतात. म्हणजे मी काही फोटो बघितले देशपांडे सरांकडे, अक्षरशः आपल्या म्हणजे ज्या झोपड्या असतात तशा टाईपमध्ये त्यांनी तिथं सिस्टीम दिलेली आहे आणि तिथून ते सगळं कार्य पार पडतात आणि हे सगळं सरांनी केलेलं आहे. खूप खूप कौतुक. एकदा जोरदार टाळ्या. दुसरे आदर्श शिक्षक रमेश मारणे यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. श्री रमेश जी मारणे. आमच्या देशपांडे सरांचा एक प्रोजेक्ट आहे चैतन्य एज्युकेशन आपला ग्रुपचा, ज्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर पद्धतीने अभ्यासक्रम डिझाईन केलेला आहे आणि म्हणजे नेट नाही, फोन नाही, पण तरी पण त्यांचं शिक्षणाचं काम तर ते सगळं मारणे सरांनी पण खूप सुंदर पद्धतीने केले. त्यांनी स्वखर्चातून मुलांसाठी ती पूर्ण सिस्टीम दिलेली आहे आणि विदाऊट नेट ते सगळं तिथं अभ्यासक्रम सुरू आहे. एकदा जोरदार टाळ्या आणि सर्व पुरस्कारार्थींचं खूप खूप मनापासून अभिनंदन. तर आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर सलील कुलकर्णी, संगीतकार, गायक आणि आता दिग्दर्शक यशस्वी असं पदार्पण. तर मी सलीलजींना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्व शिक्षकांना मनापासून वंदन करतो. आधी फार मोठी गोष्ट आहे की त्यांना पुरस्कार दिला जातो. अनेक स्तरावर दिला जातो. राष्ट्रपती पुरस्कारापासून अनेक पुरस्कार दिले जातात शिक्षकांना, पण मला तरी वाटतं की ते कमी रेकग्नाइज्ड लोक, कमी ज्यांना क्रेडिट, श्रेय कमी दिली जाणारी जी समाजातले घटक आहेत त्याच्यातले शिक्षक, मुख्याध्यापक ही लोक आहेत, त्यांना अजून अजून श्रेय द्यायला पाहिजे, कारण तिथेच सगळं घडतं असं मला वाटतं. शाळा कॉलेजमध्ये ही जागा माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. मी आयुष्यातला पहिला तिकीट लावून स्वतःच्या रचनांचा कार्यक्रम इथे केला होता. बरोबर 1996 मधल्या जूनमध्ये इथे कार्यक्रम केला होता आणि समोर सुधीर मोघे, डॉक्टर लागू, गजाननराव वाटवे अशी सगळी समोर लोक होती. आता मी बघा जी नावं घेतली कोणी नाही आहे. तर अशा वास्तूत येऊन ती सगळी लोक आठवतात, म्हणून त्या वास्तूत जायला अजून मजा येते. कारण नुसती वास्तू नाही, ती माणसं पण भेटल्यासारखं वाटतं, कारण ते दिसतात ना कुठे कुठे इकडनं असे, म्हणजे सगळंच ते दिसतं. इथे सगळे बसलेले म्युझिशियन्स आणि सगळे छान, त्यामुळे माझी फार चांगली अटॅचमेंट आहे. माणसांसारखी वास्तूशी पण अटॅचमेंट असते, तशी या वास्तूशी छान अटॅचमेंट आहे. मी ना वयाच्या अगदी 3ऱ्या वर्षापासून स्टेजवर बसतो, त्यामुळे मी सगळ्यात जास्त कॉन्फिडंट कुठे असतो तर स्टेजवर असतो. फक्त एकच कार्यक्रम आहे जिथे मी अत्यंत ऑकवर्ड असतो, तो म्हणजे हा सोहळा.
ह्याच्या इतकं ऑकवर्ड मला जगात कुठेही होत नाही. मी जगभरात कार्यक्रम केले, मोठ्या मोठ्या लोकांसमोर केले, सगळे अख्खं मंगेशकर कुटुंबीय समोर बसलेले असताना पण मी गाण्याचं धाडस केलं. पण इथे मला फार ऑकवर्ड होतं, कारण आपल्याकडे एकतर काय असतं की आपल्या इथे आपल्या नावाने पुरस्कार आहे ह्याच्याच मला अजून पचत नाही, खरंच सांगतो प्रामाणिकपणे. आणि मगाशी सांगितलं सारिकाने, ते अत्यंत बरोबर आहे की पहिली माझी रिॲक्शन होते की नको. तर ते म्हणले की बरं मग तुम्ही येणार नसेल तरी आम्ही करूच. तर मग मला काही कळेच ना की आता काय करावं, म्हणजे की तुम्ही आला नाहीत कार्यक्रमाला तरी आम्ही तुमच्या नावाने पुरस्कार देणार आहेच हे ऐकून मला. आणि मग ॲज युज्युअल मला आईनी सांगितलं की मग मी जाते, कारण त्यांनी आईला डायरेक्ट सांगितलं की मग तुम्ही तरी या काकू. आई म्हणले हां बरोबर आहे, तुम्ही तर याच्या नावाने देताय तर कोणीच घरचं आलं नाही हे चूक आहे. त्यामुळे पहिला, यांना पण आठवत असेल, पहिल्या वर्षी मी आलोच नाही, कारण मी म्हटलं की मला किती ऑकवर्ड होईल असं आपल्याला मध्ये बसून असं आपलं कौतुक ऐकणं हे म्हणून तुम्ही मगाशी बघितलं असेल तर मी माझं वेगळीकडे लक्ष होतं, मी वेगळाच, कारण खूप मला खूप ऑड होतं खरंच असं इथे बसून की सलीलजींनी हे केलं वगैरे. तर ठीक आहे, म्हणजे यार किती मोठी मोठी लोक आहेत, आपण अजून थोडं 25 वर्ष, मी आत्ताच परवाच त्या एक वेबसिरीज केली 25 वर्ष झाली म्हणून, त्याच्या एंडला असं एपिसोडला म्हणलं की आत्ता 25 वर्ष झाली आहेत तर आता कुठे स्टिअरिंगवर हात बसलाय, आता गाडी खरी चालवायची आहे, असं आहे. तर असं काही खूप मोठं केलं नाही आहे. पण मी मगाशी जसं म्हणलं की लबाड माणसांना तुम्ही सहज टाळू शकता आणि दिवसभरात टाळायलाच लागतं. तुम्हाला कल्पना नाही इतकी लोक भेटतात. कवी तर म्हणजे गाडीतनं उतरल्या क्षणाला एक कवी तरी भेटतो मला, कुठेही तुम्ही गेलात तरी. सर 4 ओळी होत्या, अशा पटकन त्या अशा, मला आता ओळी अशा अंगावर येतात अनेक लोकांच्या, इतक्या त्या ओळी असा कट का होतोय मध्ये मध्ये आवाज रे? मॉनिटरला वाढव ना थोडं. हॅलो हां. तर हा हळूहळू मी निर्ढावलो. 1-2 वर्ष खूप ऑकवर्ड मी असं, आत्ता पण तुम्ही पाहिलं मी खालीच बघत होतो. एरवी मी खूप बिंदास ऑडियन्समध्ये कोण आहे कोण आलंय असं बघत असतो गाताना. पण ह्या कार्यक्रमात आत्ता पण मी खाली की पटकन मी साठ्यांची माझी फार जुनी मैत्री आहे, त्यांना पण सांगत होतो की मला ह्याच्या इतकं ऑकवर्ड कुठे होत नाही, तुम्हाला खरंच सांगतो. पण ते इतकं प्रेमाने हा कार्यक्रम करतात की त्याला काही तुम्हाला उत्तर नाही आहे. मला असं वाटतं की म्हणून मी आता असं ठरवलंय की नाही, ऑकवर्ड झालं तर झालं, आपण जायचं आपलं बरे कपडे घालून आणि तिथे जाऊन बसायचं काय बाकी. कारण कोणासाठी हा कार्यक्रम आहे तर हा शिक्षकांसाठी कार्यक्रम आहे आणि हा ज्या यंग म्युझिशियनसाठी कार्यक्रम आहे त्यांचं मला खूप कौतुक वाटतं. म्हणजे आज अमिताला अवॉर्ड मिळाला, मला खूप छान वाटलं. आमची जेव्हा दरवर्षी चर्चा होते की काय करूया, तर माझं असं म्हणणं असतं की आपण वेगवेगळ्या लोकांना द्यायला पाहिजे. रेकॉर्डिस्ट, म्युझिक अरेंजर, शुभंकर शेंबेकर नावाचा तो, आता त्यांनी माझी इतकी गाणी अरेंज केली की तो मित्रच झाला आता माझा. त्याला पुरस्कार मिळाला होता, श्रेयसला मिळाला होता, त्याच्या आधी मला वाटतं सुरंजनला मिळाला होता, तेजसलाच मिळाला होता, गायत्री गायकवाडला मिळाला होता. तर ही सगळी इतकी गुणी लोक आहेत आणि आम्ही त्याला तर मी म्हणजे लिटरली असं एवढं बघितलं बाळ. तर मला एवढं छान वाटलं की तिला गांधर्व महाविद्यालय जसं इकडनं तिकडे छोटे कोणीतरी पळतंय एवढंच मला आठवणारी व्यक्ती नंतर मला डायरेक्ट स्टुडिओत भेटली की एकदम ह्या पार्टच्या मागे मी हे गाऊ का, हे छान वाटेल, हे छान वाटेल असं. तर तिच्याविषयी ती नंतर सांगेलच मुलाखतीत, तिला स्वतंत्र त्यांनी हे दिलेलं आहे जागा मुलाखतीसाठी. तर पॉइंट इज ना, काही लोक गायक असतात, काही लोक नुसते कवी असतात, काही लोक तबला वाजवतात, काही लोक म्युझिशियन असतात. ती त्याच्यातली आहे म्युझिशियन म्हणजे काय की तो स्टेजवर आला की मी गाऊ का, बरं मी गाते, का मी वाजवू, बरं मी वाजवते. तर ते आर बॉर्न म्युझिशियन. तिने समजा तिथं जर्मन भाषेत काय काय करते, तिने नुसतं जर्मन शिकवलं असतं आयुष्यभर तरी ती म्युझिशियनच राहिली असती, ते बदलत नाही.
कारण म्युझिशियन माणसाने म्युझिक केलं म्हणून तो म्युझिशियन होत नाही, तो असतोच म्युझिशियन. त्यांनी म्युझिशियन म्हणून प्रोफेशन करणं ही वेगळी गोष्ट असते, पण तो बॉर्न म्युझिशियनच असतो. तो आरती म्हणताना पण म्युझिक त्याच्यातलं छानच म्हणतो, तो हॅपी बर्थडे टू यू म्हणताना पण छानच म्हणतो. त्याला सगळे हादरे जाणवतात, त्याला हॉर्न वाजला तरी त्याचं नोटेशन ऐकू येतं, त्याला पंखा जर चालू असेल तर आता कुठल्या सुरात चाललाय असं सारखं डोक्यामध्ये येतं. तर ही जी म्युझिशियन कॅटेगरी असते त्यांना त्रासही फार असतात आणि त्यांची मजा पण खूप असते, कारण त्यांना सगळंच म्युझिकली जाणवायला लागतं. त्याला हेही जाणवतं. मी अनेकदा अनोळखी लोकांना जाऊन सांगतो की तुमचा आवाज किती सुंदर आहे हो, एखाद्या देवळातल्या गुरुजींना किंवा, तर ते एकदम चमकतात. अहो नाही नाही मी काही गात नाही. म्हटलं नाही नाही तुम्ही गायला नाहीत म्हणून, पण तुम्ही फार मोठे गायक झाला असतात, मी तुम्हाला नक्की सांगतो, कारण तुमचा आवाज किती सुंदर आहे. तर अशी कम्प्लीट म्युझिशियन होण्या जी शक्यता असणारी जी सगळी लोक असतात त्याच्यातली ती आहे. आणि सुदैवाने आम्ही खूप एकत्र इतक्यातल्या इतक्यात वेडिंगच्या सिनेमातलं आमचा पहिला प्रोमोज जो आला तो तिच्या व्हॉइसचा होता. नंतर आत्ता पण मन उडू असं एक टायटल तुम्ही झीवर ऐकत असाल, त्याच्यातलेही काही पार्ट्स तिने गायलेले आहेत मागे आणि हुशारीने गायलेत. म्हणजे मला नेहमी वाटतं की दोन प्रकारचे संगीतातली लोक असतात, ज्यांना गळा देव फार सुंदर देतो पण त्या गळ्याबरोबर बुद्धी नाही देत बिचाऱ्यांना, मग त्यांचा फार गोंधळ होतो. ते सुंदर गातात पण त्यांना काय गावं कळत नाही, कस्तुरी मृगासारखं होतं त्यांना. म्हणजे ते शिक्षक आहेत त्यामुळे मी इतके जड शब्द वापरतोय, नाही तर आजकाल कार्यक्रमात मी इतकं सोपं बोलतो, नाही तर सारखं मुलांना काय मोठ्यांना पण घरी जाऊन आईला विचारतो असं होतं शब्द, काहीतरी हे म्हणले हे काय असेल वगैरे. तर कस्तुरी मृग म्हणजे ज्याच्याकडे कस्तुरी आहे बेंबीमध्ये असं हरिण, ज्याला स्वतःलाच माहिती नसतं. तर अनेक म्युझिशियन अलीकडे असे असतात की ज्यांनाच माहिती नसतं आपण चांगले होतो, कारण इकडे फार विचार नाही करत. तर दोन्ही असणारी आम्ही तर ऑल द बेस्ट. यू विल ऑलवेज बी अ म्युझिशियन. आणि ते असणं फार सुंदर असतं. ते देवानी काही लोकांना ते दिलेलं असतं की जा बाळा मजा कर असं, कारण त्यांना सगळं जाणवतं, त्यांना इतकं छान 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 सगळं ऐकू येतं. अगदी मोठ्या गायक एखादा एस्टॅब्लिश माणूस आहे तरी त्याच्या गायकातली चूक पण लक्षात येते, ती व्यक्त नाही करत ते, पण ते पण लक्षात येतं. आणि हा सगळं फार सुंदर असतं, कारण तुमचं जगणं फार सुंदर होतं तुम्हाला सूर कळायला लागल्यानंतर. आणि अवघडही होतं, कारण तुम्हाला कळतं की चांगला सूर कसा लागतो आणि मग तुम्हाला सारखी भीती वाटायला लागते की असा तर नाही लागत यार. तर म्हणजे 100ला जाण्याचं कोण प्रयत्न करतो, ज्याला 100 म्हणजे काय कळतं. आपल्याकडे बहुतेक वेळेला 65%ला 100% म्हणलं तर मग सगळ्यांनाच वाटतं की आपण आहोत. एक माझ्या पुस्तकात एक लेख होता, त्याचं नाव होतं किंग ऑफ डरकाळी. आहे ना, 2 मिनिटं चालतील ना? हां, मला माहिती होतं पण उगीच असं एक विनयशील म्हणून विचार. तर किंग ऑफ डरकाळी नावाची गोष्ट आहे, तुम्हाला आवडेल. सगळ्या शिक्षक आहेत म्हणून, आणि शिक्षक फार चांगली गोष्ट सांगतात नेहमी. दे आर व्हेरी गुड स्टोरी टेलर्स असं मला वाटतं. ही आत्ताची माझी फिल्म आहे एकदा काय झालं, ही गोष्टींविषयीचीच फिल्म आहे म्हणून त्याचं नाव एकदा काय झालं असं आहे, की तो गोष्टी सांगणारा माणूस आहे आणि तो काय कुठल्या कुठल्या परिस्थितीत गोष्टी वापरतो अशी ती गोष्ट आहे. तर किंग ऑफ डरकाळीमध्ये असं आहे की एकदा का जंगलामधले सगळे प्राणी फेसबुकवर रजिस्टर करतात. सगळेजण व्हिडिओ टाकायला लागतात. मोर पावसात नाचतानाचा व्हिडिओ टाकतो, मग पोपट ऑडिओ क्लिप टाकतो, असे सगळे आपापल्या कपॅसिटीनुसार पोस्ट करायला लागतात. कोल्हा आणि लांडग्याला मात्र काही कोणी रिस्पॉन्स देत नाही. ते म्हणतात की आपल्याला काय नाही रिस्पॉन्स, आपण ना हे वाघ सिंह बिंह जी एस्टॅब्लिश राजेबीज आहेत ना यांच्या विरुद्ध काहीतरी करायला पाहिजे, कारण हे फारच शहाणपणा करतायत. आणि मग ते काय करतात, एक जंगलात नवीन आलेला बोका असतो त्याची फक्त पावलाचे फोटो टाकतात आणि पोस्ट टाकतात की नवीन जातीचा वाघ येतोय, आणि त्याला इतकी जबरदस्त रिस्पॉन्स मिळतो की अरे वा नवीन जातीचा वाघ. आणि हळूहळू करत त्याची ती पब्लिसिटी आणि हे इतकं वाढवत नेतात. आणि एक दिवस सगळ्या मीडियाला बोलवतात आणि म्हणतात की आज आम्ही त्या वाघाला तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. आणि उंच असे ते लायन किंग मधला कसा तो सीन आहे तसं उंच खडकावरून ते फक्त त्या बोक्याला सांगतात की तू तोंड उघड आणि बंद कर. आणि इतका गलका असतो की निवेदक ओरडत असतो की ऐकलात हा आवाज, तर सगळे म्हणतात हा ऐकला. काहीच केलेलंच नसतं बोक्याने.
आणि त्याला त्या वर्षीचा किंग ऑफ डरकाळी पुरस्कार मिळतो. आता याच्यातला पुढची लाईन मला महत्वाची वाटते, की भीती याची वाटते की पुढच्या पिढीतली पिल्लं या बोक्याच्या ओरडण्याला डरकाळी म्हणणार नाहीत ना. तर मुळात 100% म्हणजे काय कळणं याची फार मजा असते. तर इथे सगळे गुणी लोक एकत्र आहेत, त्याचं फार छान वाटतं. पोस्ट कोविड अशी इतकी लोक भेटून गप्पा मारणं हे जितकं दुर्मिळ झालंय की त्याचा एक वेगळा आनंद आहे. ऑनलाईन खूप कार्यक्रम केले, त्याला खूप मस्त रिस्पॉन्स पण मिळाला, पण नंतर नंतर असं लॅपटॉपकडे बघून गायला असं वेडासारखं वाटायला लागलं. मग मी असा उगीच लॅपटॉपकडे येऊन म्हणायचं की अरे वा अगोबाई गाताना हा कसा छान नाचतोय प्रद्युम्न वगैरे, असं उगीच माझा कोणी प्रद्युम्न नाचतोय की नाही मला माहिती नसायचं, पण मीच कारण जस्ट इमॅजिनिंग की लोक घरी नाचतात. मग ऑनलाईन पण बंद केलं, कारण शेवटी त्याची मजा काय आहे की इथे ऑडियन्स सगळा बसलेला असेल तर सगळ्यांचं मिळून एक मन बनतं ना, त्याचा एक सरासरी कोशंट असतो आणि त्या सगळ्यांच्या सरासरी मनातनं दाद येते. ती कधी चांगली येते, ती कधी अशी येते, पण ती येते. कुठला तरी काहीतरी उद्गार येतो ऑडियन्सचा आणि आज खूप दिवसांनी तो उद्गार परत ऐकायला मिळाला. टाळ्या ऐकल्या बरं वाटलं, तसं श्वास बेटर घेतला जाईल असं वाटतं. कारण आपण काय मिस करत असतो हे कळत नाही. इथेच मला वाटतं वर खालती मला वाटतं जिथे सत्कार तो प्रेस कॉन्फरन्स असते तिथे नाट्य परिषदेतर्फे सत्कार होता, तर त्यांनी सगळ्यात चांगलं गाणं तुम्हाला कुठलं वाटतं तुम्ही केलेलं असा प्रश्न विचारून मी म्हटलं की मला सगळ्यात चांगला साऊंड वाटतो तो टाळ्यांचा वाटतो. इतका चांगला साऊंडच वाटत नाही. हा बघा हा साऊंड जो आहे ना, परवाच नंदेश उमप भेटला, तो मी म्हटलं की आपले बाबा किती लकी, विठ्ठल उमप, ते स्टेजवर गेले नागपूरला कार्यक्रम चालू असताना. म्हटलं टाळ्या ऐकताना स्टेजवर शेवटची ती मोमेंट असणं हे किती सुंदर आहे. तर हा प्रसंग आज या निमित्ताने परत एकदा आला. परत एकदा ऑकवर्ड होत काय होईना, पण मी तुमच्याशी संवाद साधू शकलो याचा फार आनंद आहे. आणि मला गाणी ऑफकोर्स अमिताकडनं पण ती काहीतरी ऐकवणार आहे गाणं, आणि तिचं मुलाखत तिच्या गप्पाही ऐकायच्यात. सो आज आपल्याला सगळ्यांना, तुम्हालाही वेगळं वाटत असेल नक्की की बऱ्याच दिवसांनी तुम्ही शेजारी बसला असाल असे, कारण मला ते एकाड एक सीटचं पण फार काही कळत नाहीये. कारण काय होतं ते परत ऑनलाईन बघितल्यासारखंच वाटेल. कारण आपल्याला कसं आपल्याला प्रत्येक गोष्टीवर शेजाऱ्याला ढोसून एक रिॲक्शन द्यायची असते ना, तो बघ ना जर ते आता ती बघ त्याला रिॲक्शन देते ना, ती रिॲक्शनच देता आली नाही आपल्याला तर कसं होणार. म्हणजे बायकांना तर विशेषतः त्या प्रत्येक गोष्टीवर नाटक बघायला गेलं तर त्यांचं सगळीकडे ती कुंडी बघ ना किती विचित्र रंगाची, त्याची साडी बघ ना, ती हेअरस्टाईल बघ ना, हे जर बोलता आलं नाही तर कसं होणार. तर आय डोंट नो, मे बी त्याच्या काही पॉलिटिकल भागात पडत नाही, कारण ते आपलं काम नाही. ज्याचं जे काम आहे ते करावं. माझं ते बिलकुल काम नाही, मी त्याच्यात पडत नाही. पण ती मजा नाही 50%. मी तरी माझा चित्रपट अजिबात प्रदर्शित करणार नाही जोपर्यंत 100% ऑडियन्स दिसत नाही. त्यामुळे मला खूप बरं वाटलं. मी अजून कुठेच ते जाहीरपणे बोललो नाही आहे, पण शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल नावाचा एक मोठा फेस्टिवल असतो, त्याच्यात 400 जगभरातले चित्रपट होते आणि त्याच्यात या चित्रपटाला सगळ्यात चांगला चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला. तर तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र मी गप्पा मारायला परत येईन नक्की. अनेक इथे मोठी मंडळी त्यांचं काम बाजूला ठेवून वेळ काढून या कार्यक्रमासाठी आली, त्यांना मनापासून धन्यवाद. अमिताला अभिनंदन. आणि तुम्ही सगळे आलात, मला फार छान वाटलं, कारण याची सवय वर्षानुवर्ष, आणि बाकी सगळ्याची रिप्लेसमेंट होऊ शकते पण टाळ्यांची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. सो मनापासून धन्यवाद, थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. ग्लोबल स्टार फाउंडेशन, इंडियन टॅलेंट सर्च अकॅडमी. मी इथे बघून बोललो कारण काहीतरी चुकतं एखादा शब्द. मी प्रत्येक कार्यक्रम सुरू होताना माझा मित्र आणि आमचा तबलावादक आदित्य आठले, मी असं गाणं पहिलं संपलं की त्याच्याकडे बघतो, मग तो मला एकदा मोठ्याने सांगतो की कोणी आयोजित केलं आहे. कारण एक जरी बघितलं असेल तरी हे पण खूप ऑड वाटतं की आपल्याला म्हणजे आपल्याला लक्षात नाही आणि ते नाव चुकणं या गोष्टीची मला खूप भीती वाटते की वाईट वाटतं कोणालाही आपलं नाव चुकलं तर. म्हणून
तर तुमचे मनापासून आभार. सारिका, पुढच्या जनरेशनची ताल अँड मंडळी त्यांच्या सगळ्यांचं मनापासून थँक्यू, कारण ती जनरेशन आता हे टेक ओव्हर करेल काहीच वर्षात. थँक्यू सो मच. एक इतकं सुंदर सन्मानपत्र संगीत साधना पुरस्काराचं ऐकलं, खूप सुंदर होतं. ते जिनं लिहिलं आहे ती म्हणजे माझी मैत्रीण शिल्पा देशपांडे. तर तिचा एक छोटासा आपण सत्कार करूया, बुके गिफ्ट सलीलजींच्या हस्ते तिचा सत्कार इथं होतं. कसं आहे, फॅन सगळ्या प्रकारचे असतात. प्रत्येक पोस्टला लाईक करणारे, गाणं लाईक करणारे आणि त्याचबरोबर मूवीला जाऊन हे करणारे. आम्ही फॅन आहे, आम्हाला याच पद्धतीने ते सांगायचं असतं. तुमच्या सगळ्यांकडे कुपन्स आलेले आहेत जे आता लकी ड्रॉ होणार आहे आणि खूप छान असं चंदू काका सराफांच्याकडून आपल्याला गिफ्ट मिळणार आहे. फक्त पाहुण्यांना दिले नाही का तुम्ही? ऑर्गनायझर पाहुणे सोडून बाकी सगळ्यांना दिले का? अच्छा, पण तुम्ही आमच्यासोबत आहे ती खूप येस मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तर ते कुपन्स त्यांचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते येतील, त्यांच्याकडे तुम्ही द्या. नाही, व्हॉलेंटियर्सकडे येतील ते. देशपांडे सरांना मी विनंती करते, एक छोटंसं मनोगत सरांनी व्यक्त करावं. खरं तर खूप अल्प असा परिचय, पण खूप सुंदर असं नातं आमचं तयार झालेलं आहे, अगदी मुलीसारखं. तर चैतन्य टेक्नॉलॉजीचे स्टेजवरचे माननीय आणि स्टेज समोरचे सन्माननीय सारिका मॅडमनी मला ही संधी दिली, त्याबरोबर त्यांचे आभार मानतो. मी संजय देशपांडे, चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज पुणे. माझी ओळख म्हणजे गेले 23 वर्ष आपण ई लर्निंग सॉफ्टवेअर किंवा शाळांकरता जे काय लागतं, म्हणजे ई लर्निंग सॉफ्टवेअर आहे, सायन्स लॅब आहे, वाचनालय आहे, लायब्ररी आहे, अशा क्षेत्रामध्ये आपण काम करतो. आणि महाराष्ट्रात जवळजवळ 8,500 शाळांमध्ये आपण आत्तापर्यंत काम केलं आहे आणि 10 लाख विद्यार्थीपेक्षा जास्त विद्यार्थी हे आपल्या याचा लाभ घेत आहेत. सलीलजींच्या कार्यक्रमाला मी गेले 2-3 कार्यक्रमांना येतो आहे. म्हणजे सलीलजींचं सांगायचं ते गायक आहेत, संगीतकार आहेत, म्युझिशियन आहेत. मला आत्ता नुकतीच त्यांच्या एकदा व्हॉट्सॲपच्या पोस्टवर ओळखतं आहे की ते लेखकसुद्धा आहेत. म्हणजे त्यांचे एक 10वीच्या माझ्या ते मार्कांविषयी तुम्ही काही ते केले एक आर्टिकल मला व्हॉट्सॲपमध्ये वापरत होते, खाली डॉक्टर सलील कुलकर्णी, ते बहुतेक तुम्हीच लिहिलेलं असावं आणि खूप छान आर्टिकल लिहिलेलं होतं. मला नव्याने ओळख झाली की आत्ता कोणीच उल्लेख केला तर ते छान लेखकसुद्धा आहेत. ही मला एक ओळख तरी सांगा. आज पुरस्कार मिळाले सगळे शिक्षक माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. गेले 15-20 वर्ष आम्ही त्यांच्यावर काम करत आहोत. मुख्याध्यापिका अज्योतिकर मॅडम, म्हणजे खरं सगळेच शिक्षक आणि मुख्याध्यापिका आमच्या चैतन्याचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. अज्योतिकर मॅडम गेले 15-20 वर्ष चैतन्याबरोबर काम करत आहेत. म्हणजे चैतन्याला जे काही लिखाण लागेल, व्हिडिओ लागतील, सायन्स लॅबचं लागेल, सगळं त्या आम्हाला अगदी हिरिरी मदत करतात. आमच्या बागुल सर ज्यांना आज पुरस्कार मिळालं, खरंच आदिवासी भागात किंवा कातकरी समाजाकरता काम करणं हे जर आपण म्हणतो ते बागुल सरांकडून शिकायला पाहिजे. करोनाच्या कालावधीतसुद्धा ते प्रत्येक शाळेमध्ये जायचे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जायचे आणि घरी जाऊन शिकवायचे. बरेचसे चैतन्याचे प्रोजेक्ट्स आपण त्यांच्या शाळेमध्ये हे करतो. मिसेस बागुल त्यासुद्धा मी त्यांचा मला खूप किस्सा आहे ते सांगावा असं वाटतो की त्या नाणिवले या शाळेमध्ये काम करायच्या आणि ती शाळा अशी डोंगरावरती शाळा आहे. आणि एकदा आमचे एक सहकारी आहेत नांदुरकर म्हणून, ते एकदा त्या रस्त्याने येत होते आणि त्या रस्त्यात एका बाईंनी त्यांना थांबवलं रस्त्यामध्ये की लिफ्ट मागितली, म्हणजे अशी. तर ती लिफ्ट मागितली आणि त्या मॅडम त्या गाडीमध्ये बसल्या आणि त्याच्यात मी अशी शिक्षिका आहे. म्हणजे नांदुरकर असं म्हटले की आमचे एक सहकारी आहेत की जे असं एज्युकेशनमध्ये काम करतात. त्या मॅडमने सांगितलं की आम्ही त्यांचंच सॉफ्टवेअर वापरतो. आणि त्यांची शाळा अशी होती की जिथे ST सुद्धा जात नाही, म्हणजे पायी 2 किलोमीटर जावं लागायचं. त्या शाळेची पटसंख्या 2 होती. जेव्हा त्यांची बदली झाली त्या शाळेची पटसंख्या 12 झालेली होती. म्हणजे कशी शाळा असा विचार करा. अशा शाळेमध्ये बागुल मॅडम काम करतात. तिसरे आजचे शिक्षक आहेत आमचे रमेश मारणे सर. एक दिलदार माणूस असं मी त्यांचं वर्णन करीन. त्यांनी एका असंच कातकरी समाजामध्ये, म्हणजे जिथे फक्त 35 झोपड्यांची आहे, तिथे त्यांनी एक आपली अभ्यासिका भेट म्हणून दिली. तिथे 7वीतली एक मुलगी आहे, 7वीत शिकणारी एक मुलगी आहे की जी 1ली ते 6वीतल्या 18 मुलांना शिकवते.
आत्ता मला इथे दाखवायला हे नाही आहेत, ते अतिशय रिमोट याच्यामध्ये आहे. मी त्या शाळेमध्ये स्वतः मी आणि माझ्या मिसेस गेलो होतो. मी इतकं त्या मुलीवरती खुश झालो की त्या मुलीला म्हटलं की मी तुला दिवाळीत सायकल भेट देणार. ती आज मुलगी 5 किलोमीटर पायी जाते रोज शाळेमध्ये, म्हणून मी तिला सायकल देऊ केली. तिला मर्सिडीज मिळायचा आनंद झाला. म्हणजे त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, म्हणजे आपल्याला मर्सिडीज मिळायचा जो आनंद होईल तो त्या मुलीला झाला. अशा शाळेमध्ये मारणे सरांनी आज त्यांना ती अभ्यासिका भेट दिली आणि आज तिथली 18 मुलं करोनाच्या कालावधीमध्ये शिकतायत. याचा खूप हे आहे. स्वतः मारणे सर बऱ्याच एका संस्थेचे ते अध्यक्षसुद्धा आहेत, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि ते स्वतः ढोबळे वस्ती ना मारणे सर? हां नाही आत्ता कुठली वस्ती हां धुमाळ देवकरवाडी म्हणून आज शाळेमध्ये ते आत्ता शिक्षक आहेत. त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही जाऊन आलो. असेच एकदम गरीब मुलं त्या शाळेमध्ये शिक्षक आणि सगळेजण मारणे सरांचं खूप कौतुक करतात. म्हणजे शाळेमध्ये गेल्यानंतर सरांचा जो एक आपण आदर असं म्हणतो तो खूप असतो. अशा सगळे शिक्षक आणि मुख्याध्यापिका आपल्याला मिळाले आणि त्यांना सलीलजी कुलकर्णी यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला. याचा आनंद त्यांना खूप झाला. मलासुद्धा खूप आनंद आहे आणि या समारंभाकरता मला यायला मिळतं. जसं सलीलजी म्हटलं तसं मलासुद्धा सारिका मॅडम त्याच्यात मला खूप धन्यवाद द्यावायचे वाटतात. खूप धडपडी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मी असं म्हणेन की खूप धडपडी व्यक्तिमत्व आहे. खूप कष्ट घेते. आमच्या खूप जवळची आहे. अगदी म्हणजे मी तिला अरेतुरे करतो आता, तर आमच्या खूप जवळची आहे ती. आणि ती मला सारखं सांगते की मला तुम्ही सारिका मॅडम म्हणून का मला तुम्ही सारिका म्हणा. तर आत्ता मी पहिल्यांदा तिला सारिका म्हणतोय. खरंच खूप धडपड काम करते आणि म्हणजे चांगलं काम करते. असं तिने मगाशी सांगितलं की सलीलजी जे आहेत ते असेच व्यक्तिमत्व सिलेक्ट करतात की जे सिन्सिअर आहे किंवा प्रामाणिक आहे. तिने मराठीनं सांगितलं तसं खरंच ती प्रामाणिक आहे. आणि म्हणजे तुमची जी निवड आहे ती खूप चांगली असं मी म्हणेन. आता सारंगधर साठे सरसुद्धा आहेत. ते सुद्धा खूप त्यांचं मी याच्यावरती खूप पोस्ट वाचतो. टिळक विद्यापीठाकरता आपण भरपूर काम केलेलं आहे. तिथे ते सध्या डायरेक्टर आहेत. या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्यामुळे खूप खूप धन्यवाद. मी रेणू सिंग मॅमना विनंती करते 1-2 मिनिट तुमचं मनोगत व्यक्त करावं. खूप सुंदर पद्धतीने म्हणजे सासवडची जी आपली शिवाजी इंग्लिश मिडियम आहे शाळा खूप सुंदर आहे. तिथे येणारी आसपासची छोट्या छोट्या खेडेगावातली मुलं आहेत. म्हणजे सकाळी ती एक असा डबा घेऊन येतात जो 4 वाजेपर्यंत आणि खूप सुंदर पद्धतीचं शिक्षकांचं नियोजन. नेहमी जातो आम्ही, खूप भावतं आम्हाला ते सगळं आणि आम्हाला प्रचंड आदर आणि अभिमान आहे. 1-2 मिनिट. थैंक यू सारिका मैम. आपने रिस्क लिया है क्योंकि टीचर्स के हाथ में माइक आया और वो कितनी देर बोलेंगे उसका कुछ अंदाज़ा नहीं होता है. आदरणीय व्यासपीठ, सलील सर, हमारे स्कूल की ओर से आपको आपके जन्मदिन के लिए बहुत बहुत अभिनंदन और शुभेच्छा. भगवान, मैं इंग्लिश में विशिंग यू गुड हेल्थ, पीस, प्रॉस्पेरिटी एंड अबंडेंस, ताकि हम सबका भी भला होता रहे उसके ज़रिए. शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज सासवड़, हम प्ले ग्रुप से जूनियर कॉलेज सिर्फ साइंस स्ट्रीम में हम डील कर रहे हैं और हमारी जो संस्था है श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडल, हमारे संस्थापक थे श्री चंदू काका जगताप, जिनका अब निधन हो चुका है. और उनका ये स्वप्न था, वो खुद ज़्यादा पढ़ नहीं पाए थे और उनके अपने बच्चों को उन्होंने पढ़ने के लिए पाँचगनी भेजा. और तब से उनका ये स्वप्न था कि पुरंदर के विद्यार्थियों को सासवड़ में इंग्लिश मीडियम का अच्छा क्वालिटी का एजुकेशन उनको प्राप्त हो. इस सपने को लेकर उन्होंने ये स्कूल शुरू किया और मैंने इसको 2008 में मैंने ज्वाइन किया और मैं अभी 14वां वर्ष है मेरा यहाँ पे मैं काम कर रही हूँ और कोशिश कर रही हूँ कि उनके स्वप्न को हम पूरा करें. और शायद अब ये ग्लोबल स्टार फाउंडेशन और इंडियन टैलेंट सर्च एकेडमी की ओर से और अन्य इस प्रकार के ऑर्गेनाइजेशन की ओर से जब हमें पुरस्कार मिलता है और हमें सम्मानित किया जाता है तो लगता है कि हाँ, हम चंदू काका जी का स्वप्न पूरा कर रहे हैं. और
मैं ये भी कहना चाहती हूँ कि हमारे संस्था की जो मोटो है, शील घडविते तेज खरे शिक्षण, तो हम उसी को हर समय ध्यान में रखकर हमारे पूरी टीम, जिसमें से कुछ हमारे पिलर्स हमारे स्कूल के यहाँ पर मेरे साथ में आए हुए हैं, तो हम उसको ध्यान में रखकर ही हम काम करते हैं, तो पुराने संस्कार भी मिलते रहें और नया जो कुछ है दुनिया में वो पुरंदर में, सासवड़ में हमारे स्टूडेंट्स को मिले। इस लिए जब सारिका मैडम इनके दोनों ऑर्गेनाइजेशन की ओर से हमारे यहाँ आई, और जैसा कि सलिल सर ने बोला कि प्रामाणिक लोगों के साथ में अपने आप कुछ नाता सा जुड़ जाता है, तो 5 या 6 वर्ष मेरे ख्याल हो गए हैं हम इन के साथ में जुड़े हैं, और आपके एक्टिविटीज़ हमारे विद्यार्थियों के बहुत काम आ रहे हैं। पिछले वर्षों में हमारे मतलब हमारे विद्यार्थियों ने इनके कॉम्पिटिशन्स वगैरह में सब में भाग लिया और उनको बहुत अच्छा प्लेटफॉर्म पिछले वर्षों में मिला। पूना में आके दूसरे मतलब पूना के दूसरे स्कूलों के साथ में वो कॉम्पीट किए और बहुत अच्छा कंपटीशन रखा, और बहुत सारे विद्यार्थियों को पुरंदर स्मार्ट किड्स अवार्ड वगैरह ये सब मिले हैं, तो बहुत अच्छा प्लेटफॉर्म उनको मिला। तो पुराने संस्कार और नई तकनीक वगैरह जो कुछ भी है वो सब हम शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल में देने का मेरा प्रयत्न रहता है कि स्कूल का कोई भी विद्यार्थी कहीं भी जाए सर ऊंचा करके बोले कि हाँ मैं शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल से मैं पढ़ा हुआ हूँ। तो इस प्रकार हम लोग काम कर रहे हैं। और मैं अभी बात कर रही थी कि हम चाहेंगे कि आपके साथ या सर को हम वहाँ बुलाएं, हम कोई कार्यक्रम वहाँ करें जिसमें हम आपको वहाँ पर बुला पाएँ और हमारे विद्यार्थियों को आपसे मिलने का और आपको सुनने का, आपके शब्द सुनने का, आपके मोटिवेशन उनको मिले। तो ऐसी मेरी आज इच्छा जागृत हुई है। सलिल सर के बारे में मैं बहुत सारा नेट पर देख रही थी, नाम मैंने सुना था, मैं मराठी नहीं हूँ लेकिन मैंने नाम सुना था, तो मैंने चेक किया तो आप पहले डॉक्टर थे और वो छोड़कर आप म्यूज़िक में आपने सॉरी सॉरी आई एम रॉन्ग, वो शायद आई एम सॉरी, वो प्रैक्टिस शायद कर रहे होंगे, लेकिन संगीत के साथ संगीत की ओर वो ज़्यादा अग्रसर हुए और डायरेक्शन करना, म्यूज़िक देना, कंपोज करना इत्यादि। तो मैं ये एक बहुत ही अच्छा उदाहरण है विद्यार्थियों के लिए कि वो मतलब एक लकीर के पीछे ना भागें, जो उनको अच्छा लगता है उसकी ओर अपना काम ज़्यादा करें। तो आप उसके भी उदाहरण हैं और मुझे बहुत ही अच्छा लग रहा है यहाँ इस कार्यक्रम में आकर। मैं ऑर्गेनाइजर्स का सबका धन्यवाद करती हूँ कि मुझे इतनी एक ऑगस्ट एमिनेंट पर्सनालिटीज़ के बीच में मेरे को यहाँ ये कार्यक्रम अटेंड करने का आप लोगों ने मौका दिया। थैंक यू सो मच। डॉक्टर आहेतच ते, म्हणजे आता मनाचे पण डॉक्टर आहेत ते। सांगीतिक त्यांची जी थेरपी आहे ती खूप महत्त्वाची आहे। हो, बागुल सर थोडं मनोगत व्यक्त करतात। सन्माननीय व्यासपीठ, सर्वांचीच नावं घेत नाही वेळेअभावी, समोर बसलेले सर्वच सन्माननीय शिक्षक आणि सर्व मान्यवर, कोविड काळामध्ये गेली 2-2.5 वर्ष जगामध्ये सर्वात मोठा अवघड प्रश्न जर कोणता असेल तर तो सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शिक्षणाचा। सलीलजींचं एक गाणं जर समजा रेकॉर्डिंग जर राहिलं असेल
तर ते 2 वर्ष नाही 5 वर्षांनी होऊ शकतं. परंतु विद्यार्थी माझा जर तो 2 वर्ष शिकला नाही तर त्याच्या आयुष्यात त्याचं किती नुकसान होणार आहे याचे जाण आणि भान ठेवून संबंध महाराष्ट्रभर आम्ही शिक्षकांनी त्या प्रकारे माझा विद्यार्थी, माझ्या वर्गातला विद्यार्थी या प्रक्रियेतून कसा बाजूला होणार नाही यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आज या फाउंडेशनने केलेला सन्मान माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांना मी अर्पित करत आहे. ग्रामीण भागातल्या खेडोपाड्यातल्या वस्तींवर काम करत असताना जेव्हा ऑनलाईन शिक्षणाचं फॅड पुढं आलं त्यावेळेस सर्वात मोठा प्रश्न माझ्या ग्रामीण भागातल्या शिक्षकांना पडला की ज्या पालकांच्या घरात 18-20 दारिद्र्य आहे, जे पालक दोघं आई आणि वडील दोघेही जेव्हा मजुरीसाठी निघून जातात, घरात साधा संपर्कासाठी फोनही नाही, शिक्षकाने बाहेर पडावं तर नाक्यावर पोलीस आहेत आणि अशा वेळेस माझ्या विद्यार्थ्यापर्यंत हे ज्ञान कसं पोचेल याची चिंता गेल्या 2 वर्षापूर्वी मला पडली आणि त्याच्यावर सर्वोत्तम उपाय चैतन्य टेक्नॉलॉजीचं सॉफ्टवेअर जे गेले अनेक 12 वर्ष मी वापरत होतो आणि माझ्या डोक्यात प्रश्न पडला की जो टॅब आहे, ज्या टॅबमध्ये सॉफ्टवेअर आहे, ज्याला स्मार्टफोनची गरज नाही आहे, फक्त तो चार्ज करायचा आणि त्या विद्यार्थ्याने फक्त आपल्या इयत्तेवर आणि धड्यावर क्लिक केलं की वर्गात गुरुजींनी शिकवलेली कविता त्या टॅबमध्ये त्याला शिकता येते. इतकं सुंदर टेक्नॉलॉजीजनं बनवलेलं हे सॉफ्टवेअर. आणि मग मी मुळशी तालुक्यातली 100% प्रत्येक विद्यार्थ्याला 100% टॅबयुक्त पहिली शाळा करण्याचा मान माझ्या शाळेला मिळाला. कोविड काळामध्ये 100% विद्यार्थ्यांच्या, आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात टॅबवर पाठ्यपुस्तकातलं अगदी सलीलजींचं अग्गोबाई ढग्गोबाई पहिलीची कवितासुद्धा माझा विद्यार्थी सुंदरपणे त्या टॅबवर शिकत होता. आज या पुरस्कारावर म्हणजे या अकॅडमीचं कौतुक, त्यांचं ऋण तर नक्कीच आहे आमच्यासाठी. शाबासकी ही माणसाला नेहमीच मोठं करते. शाबासकीने माणूस अजून 2 पावलं पुढे जातो. मी आज सलीलजी आपणा सर्व मान्यवरांच्या वतीनं मी ग्वाही देतो की आपल्या हस्ते झालेला सत्कार हा आमच्यासाठी निश्चित टॉनिक रूपाने आम्हाला पुढं अजून शक्ती देईल आणि आमच्या हातून अशी कितीही प्रलय आलीत तरी शिक्षणाचं नुकसान आम्ही कधीच होऊ देणार नाही याची आम्ही आज या पुरस्काराच्या वतीने ग्वाही देतो. तमाम सर्वांचं पुनश्च एकदा मान्यवरांचं मी ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गिरीशजींना विनंती आहे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, माझं नाव गिरीश मुरुडकर झेंडेवाले, पण माझ्या व्यावसायिक ओळखीपेक्षाही मी भारत फ्लॅग फाउंडेशनचा कार्यकर्ता आहे आणि गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं आम्हाला चौकात उभं राहून आवाज देणं हे जास्त जमतं. इथं काय झालं, एकदा काय झालं इथं चमकणाऱ्या एका विजेनी, सारिका म्हणता तुम्ही तिला, तिने अचानक आदेश काढला की तिथं जाऊन बोला आणि त्यामुळं मी इथं आलेलो आहे. आत्ता सलील सरांचं भाषण झालं आणि अगदी बासुंदीच्या वाटीसारखं भाषण, आणि त्यानंतर ही ताकाची वाटी तुमच्या नशिबाला आली आहे. पण काय आहे, त्यांचं एवढं सुंदर भाषण झालं त्यामुळे शब्द मलाही सुचायला लागले. मी म्हटलं चला आपण लोणच्याची फोड होऊयात. खरं सांगतो, ह्या कार्यक्रमात बोलवून तुमच्या सगळ्यांच्या बरोबर येऊन आम्हाला इथं बसलेल्या सगळ्यांना असं वाटतंय की हे जे शिक्षक आहात किंवा अमिता आहे, या सगळ्यांचा मान आमच्यापेक्षा मोठा आहे. सलील सरांच्या बरोबर ते लोक असायला पाहिजे, हे शिक्षक, कंपनी, गुरु सगळे, आणि त्यांनी विद्यार्थी घडवलेले आहेत. तर त्याबद्दल सद्भावना व्यक्त करण्यासाठी मी उभं राहिलो आहे. खूप छान वाटतं. या सगळ्यांच्या वतीने मी भावना व्यक्त करतोय की तुम्हा सगळ्यांच्या, आणि आजचा किती सुंदर प्रसंग आहे, सलील सरांचा वाढदिवस आहे. आपल्याला हे सगळं आता जे ऐकायला मिळतं आणि ऐकायला मिळणार आहे त्यांनी आपलं तोंड आणि कान, मन सगळं गोड झालेलं आहे. आणि छान आपण केक कापलेला आहे. तर ह्या सर्व शिक्षकगणांना हा कार्यक्रम संपल्यावर सुद्धा मला भेटायची मनोमन इच्छा आहे. ती एक विनंती करतो, आपण सगळे भेटूयात कार्यक्रम संपल्यावर. आणि सलील सरांना सांगतो
एकदा काय झालं की एक सुंदर चित्रपट निर्माण झाला आणि त्याचं भवितव्य खूप गोड असणार आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी समोरच्या जागेवरती स्थानापन्न व्हावं. आता स्वर सलील हा एक विशेष मैफिल आहे ती चालू होईल. आणि संगीत साधना पुरस्कार मिळालेले, तिच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. अशी काही मुलाखत वगैरे असं काही मोठं नाव नको आहे तिला, त्याच्यामुळे आम्ही गप्पा मारणार आहोत. मी टाळ्यांच्या गजरात अमिताचं स्वागत करतो. अमिता प्लीज. कसं वाटतंय आज? आधी मला आभार मानू देते. फॉर्मॅलिटी म्हणून नाही, पण खरंच ग्लोबल स्टार फाउंडेशन, इंडियन टॅलेंट सर्च अकॅडमी आणि सलील दादा, तेजस तुझे पण, सारिका मॅडम, सगळ्यांचे खूप आभार. ही अशी आम्हाला बक्षीस आणि एक थाप हवी असते पाठीवर, ती मला वाटतं चला पुढे चला अशी एक सांगते, तर ती फार महत्त्वाची आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस. सलील सरांबरोबर आता बरेच वर्ष झाले तू पण काम करतेस, मी पण त्यांचं काम बरंच ऐकलं आहे. आमच्या बऱ्याच चर्चा होतात फोनवरती. आम्ही एखाद्या गाण्यावरती, म्हणजे आमचं त्यांचंही नसतं माझंही नसतं, तिसरंच कुठलं तरी गाणं असतं, ह्याच्यावरती आम्ही अर्धा तास बोलतो. ते सांगतात मला हे गाण्यात हे असं केलं, ते गाण्यात तसं केलं. त्याला काही असं म्हणजे अगदी इन्फॉर्मल असतात गप्पा. तर संगीतकार म्हणून तर आपल्याला माहितीच आहे की ते खूप महान आहेत, त्यांच्यासमोर म्हणून नाही, खरंच म्हणजे. तर त्यांच्याबरोबर इतके वर्ष काम करतेस तू आणि आज त्यांच्याच नावानं पुरस्कार मिळतात, तर कसं वाटतंय तुला? ॲक्च्युली काम आत्ता करायला लागले तसं, पण मी जसं त्यांनी सांगितलं गांधर्व महाविद्यालयात शिकायचं आहे मी गाणं, आणि म्हणजे दुसरी तिसरीत असेन मी. आणि आपण हे पलटे शिकलेले असतो, सा रे ग रे ग म हे असतं, पण एक असं शिबिर असतं की त्याच्यात सा सा रे रे सा सा स ग ग असा पलटा येतो, आणि अरे असे पण लावतात सूर, असा एक अप्रोच मिळतो. आणि ते शिबिर पहिलं मी कुठेतरी, आम्ही बहुतेक ट्रिपला गेलो होतो आणि शेवटचा दिवस मला सलील दादाचं वर्कशॉप अटेंड करायला मिळालं. मग त्याच्यात गंमत अशी झाली की आम्हाला बक्षीस म्हणून विद्यालयात कॅसेट्स मिळायच्या, ज्या सलील दादाच्या गाण्यांच्या असायच्या, बालगीतांच्या वगैरे. तर मला सगळी गाणी पाठ असायची त्याची, म्हणजे सगळं म्युझिक काय खाडखुड वाजले सगळं असायचं त्याच्यातलं पाठ. आणि नेक्स्ट इयर त्यांनी क्लास घ्यायला सुरुवात, मे महिन्याच्या सुट्टीत क्लासेस होते, तर ते मी अटेंड केले होते. तेव्हा आम्ही 4-5 जण असू, असं मला, तुला आठवतंय का मला माहिती नाही. तर त्याच्यात 30 गाणी पण मला त्याच्याकडनं शिकायला मिळाली. तर अगदी म्हणजे मग त्याच्यात व्हॉइसिंग्स केलं होतं. एकदा आला एक चित्ता हातात घेऊन अडकिता, चित्ताला दुपारी मागू लागला सुपारी, मी म्हणलं कशाला, तेव्हा चित्ता म्हणाला, आणि मग ते चित्ता हो 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 हो, नुकतं जेवण झालंय फक्कड, खाऊन टाकले 12 बोकड, 12 बोकड 16 शेळ्या, बघता बघता फस्त केल्या, मग नंतर गंमत म्हणून 2 बैल टाकले खाऊन. तर ती गंमत होती, 2 व्हॉइसिंग्स आणि हे खूप मज्जा. तर मला असं वाटतं की ती सुरुवात झाली तशी. पहिल्या बॉलवर ज्याला सिक्सर म्हणतात ना, तो मारलास तू आता. म्हणजे पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात सगळं तू दाखवलंस की व्हॉट इज अमित. तुम्हाला कळालंच असेल आता, एकदम बिंदास्त आहे म्हणून. आणि ती खूप वर्ष माझी खूप चांगली मैत्रीण आहे, मी बरीच कामं केली. मध्ये एक तुम्हाला तिचं अजून, म्हणजे ती गायिका तर आहेच आहे, तिचा प्रवास आपण सगळं ऐकून घेणारच आहोत, त्या प्रश्नाकडे मी येतो नंतर. पण तुला असं, मी मगाशी ते सन्मानपत्र पण वाचत होते तेव्हा घरातूनच सुरुवात झाली. आज आपल्यासमोर दीप्तीताई पण आहे, कुठं गेली, हां, दीप्ती कुलकर्णी या सुंदर हार्मोनियम वाजवतात आणि मोठमोठ्या लोकांबरोबर साथ करतात, सोलोज खूप छान करतात. यूट्यूब व्हिडिओज पण आत्ता तिचे खूप आहेत. मला पण तिच्याबरोबर बरेच कार्यक्रम करायचा योग आला, मी कीबोर्डला, ती हार्मोनियमवरती, असं खूप मजा आली.
तर मग काय बहिणीकडे आधी बघून तू काही सुरुवात केली तर घरातूनच सुरू कसं होतं? आईपासून सुरुवात झाली आहे, कारण आई माझी केंद्रीय विद्यालयात म्युझिक टीचर आणि त्यामुळे ती पहिल्यापासनं, आणि म्हणजे मला शिक्षकांचं सुद्धा इथे मगाशी झालेल्या पुरस्कारांबद्दल अभिनंदन करायचं, कारण आमच्या घरात 2 शिक्षक, माझी आई आणि माझी बहीण. मी थोडा प्रयत्न केला होता शिकवायचा, पण मला फार कोणी सिरियसली घेत नाही त्यामुळे. पण त्यामुळे आई नंतर शाळेतून रिटायर झाली आणि आता ती पूर्णपणे क्लासिकल म्युझिक शिकवते भारत गान समाजात. आणि ताई माझी हार्मोनियमचे क्लासेस घेते, वाजवते इथे पुण्यात. मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्यांबरोबर ती आज साथ करते. त्यामुळे तिच्याबरोबर नोटेशन्स पाठ करणे, वाजवणे, हे जरा काय वाजताय आई ग, खूप वेळ ऐकून लक्षात येत नाहीये किंवा असं, मग ते जरा किचकट पार्ट्स काढायचे, नोटेशन काढायचं, हे सगळं आम्ही केलेलं असल्यामुळे ते आलंय. म्हणजे त्याला पर्याय नाही, गाणं नाही आलं तरच प्रॉब्लेम आहे. बरोबर. गाणं आहेच आहे, मी ते म्हणतोच आहे की गाणं आहेच आहे तुझ्याकडे, पण टेक्निकली तू खूप साऊंड आहेस. म्हणजे मध्ये एक माझ्याकडे प्रोजेक्ट आला होता, इस्कॉनची 40 भजनं होती आणि एकट्याला 40 भजनं अरेंज करणं शक्य नव्हतं. तर मी फक्त गंमत तुम्हाला सांगतो की अमिताला मी पायलट ट्रॅक, म्हणजे जो गाणं असतं आमचं, म्हणजे बेसिक रफ जे गायलं असतं त्याला पायलट ट्रॅक म्हणतात, आणि त्याच्यामधली म्युझिक असे गाऊन पाठवायचो. इथे असं हे म्युझिक आहे, असं गाऊन पाठवायचो मी. आणि अमिता मला हे सगळं प्रॉपर प्रोग्राम करून त्याच्या मागच्या कॉर्ड्स, वायब्रोफोन्स, जे काही भक्तिगीतांना साजेस असं सगळं असेल ते परत सगळं पाठवायची. आणि हे आम्ही विदिन 2 महिन्यात सगळं काम संपवलं. तर ती खूप चांगली प्रोग्रामर आहे. प्रोग्रामर म्हणजे आजकाल जे संगीत आहे ते कम्प्युटर्सवरती बनतं, तर त्याच्यात पण ती टेक्निकल भाग पण ती खूप चांगला सांभाळते. याच्याबद्दल मला प्रश्न आहे की तू हे टेक्निकल गोष्टींकडे कशी वळलीस? मधल्या काळात मी खूप अकॅडमिक्समध्ये होते. जर्मन भाषेचं माझं ग्रॅज्युएशन चाललं होतं आणि ना मधल्या काळात शाळेच्या 10वीच्या वगैरे काळात माझा आवाज खूप खराब झाला होता. मी अजिबात गायचे नाही. मला गायचा कंटाळा पण यायचा की हे आपल्याला आवाज लागत नाही, त्यामुळे आपल्या काय असा हिरोईनचा आवाज नाही आहे वगैरे, असे खूप माझे हे होते. त्यामुळे पण अगेन म्हणजे सलील दादा तेच म्हणाला की म्युझिशियन असतो त्याचं काय करायचं, फक्त गायक असून नाही, म्युझिशियन असेल, जर म्युझिक कळत असेल तर काय करायचं. मग MAच्या माझ्या शेवटच्या, माझं मास्टर्स चालू होतं जर्मन भाषेतलं. फर्स्ट इयरला मी तोपर्यंत रेकॉर्डिंग्सला वगैरे जायला लागले होते. मी बॅकिंग वोकल्स करायचे, असं काय पायलट ट्रॅक्स तर थोडं आणि म्हणलं की अरे हा पण एक चांगला मार्ग आहे की हे आपल्याला शिकता येईल. तर मुंबईत कराओके ट्रॅक्स बनवायचं एक काम चाललं होतं, तर त्यांच्याकडे मग मी थोडेसे ट्रॅक्सचं काम करायचं असं विचार केला, म्हणून मी सेटअप केला माझा सगळा. आणि खरं तर मी कीबोर्डिस्ट अशी, म्हणजे कीबोर्ड मला नाही वाजवतात, त्यामुळे वाद्यांची माहिती आणि हे खूप बेसिक येत होतं, पण असं केलं नव्हतं. तर मग हळूहळू शिकले, करायला लागले. मी थोडंसं असिस्ट केलं आहे विजयनारायण गवंडे, ज्याचं देवा काळजी रे गाणं आत्ता खूप फेमस रेडूचं हे आहे. तर त्याला विचारलं की काय करायचं, मला काय लागेल, काय करू. मग त्यांनी मला सॉफ्टवेअर शिकवलं, बेसिक क्यूबेस नावाचं, आणि करायला लागले मी हळूहळू. गुड. अजून मला एका छान तिच्या पैलूकडे यायचं आहे. ती जसं म्युझिशियन, आपण असं मगाच्यापासून दादा पण, सलील दादा पण म्हणाले आणि ही पण म्हणाले की म्युझिशियन असल्यामुळे सगळं करत राहणं, काही ना काहीतरी प्रयोग करत राहणं असं चालूच असतं. मध्ये खूप छान जिंगल आली होती आणि त्याच्यासाठी अमिताचा आवाज मी म्हणजे डायरेक्ट ऐकायलाच मिळाले आणि मी तिला फोन केला, म्हटलं यार कमाल, मजा आहे. म्हणजे असं सहज जे, म्हणजे इन जनरल आपण जे गातो ना तसं नव्हतं, ते एकदम वेगळं होतं. आणि ती होती, आम्ही काहीच ठरवलं नाही आहे, त्यामुळे तिला मी काय बोलतो याचा काही संदर्भ नाही, तिच्या चेहऱ्यावरून कळत असेल की ती गोकुळदूतची होती. त्याच्या 2 ओळी ऐकवता येतील का? तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल, पण आज प्रत्यक्ष तिच्याकडूनच ऐका. मी 2 ओळी म्हणते, कारण मला सुरुवातच आठवत नाही. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी,
एवढंच आठवतंय ठीक मला. आहे, आता हरकत मला नाही. सुरुवात आठवत पण नाहीये मला त्याची. वाटतं बहुतांश लोकांनी ह्याची मी कन्नड ऍड पण गायली आहे. त्यामुळे रुची दुकोल्हापुरी गोकुळ न दुभारी, एवढीच मला वा. आता आठवत. मला सुरुवात क्या बात आहे, वा. सो नुसतं गाऊन नाही, तिने रेडू चित्रपटात पण एक खूप छान गायलंय गाणं, तर त्याच्याबद्दल थोडासा अनुभव सांग. मला वाटतं ते फिल्मसाठीचं पहिलंच गाणं होतं तुझं, तर कसा होता त्याचा एक्सपिरियन्स फिल्मसाठी तू पहिल्यांदा? आणि तुझं मुळात म्हणजे हे सगळं करत असताना गायिका म्हणून कशी निवड झाली, हे मला ऐकण्यात किंवा सगळ्यांना सांगण्यात जास्त आनंद होईल. माझ्याकडे कम्प्युटरचा सेटअप असल्यामुळे मी खूप लोकांना घरनं गाऊन पाठवते. खूप सिरियल्ससाठी मी आलाप गाते किंवा थीम्सचं म्युझिक असतं ते गाते. असं मी खूप काय काय गाऊन पाठवते. तर एक गाणं आलं होतं की मालवणी गाणं पहिलं. तर विजयचा फोन आला, हां जरा हे गाणं लिहून घे. म्हटलं ओके. मग लिहून काढलं. हां आता जरा वाचून दाखव मला ते. मग मी ते करकरता कावळो राणी गाता वाऱ्याची गाणी असं मी ढोबळ वाचलं. ओके हां राणी, राणी नाही राणी, राणी म्हणजे रान, असं करून ते इतकं ते मला अगदी हे केलं. आणि मग मी ते गाऊन पाठवलं त्याला की हां नाही हे करायचं आहे, तर ड्युएट सॉन्ग आहे. म्हणजे ठीक आहे. आणि नंतर मी गायले पायलट ट्रॅक, आणि नंतर एका मोठ्या गायिकेचा ऑलरेडी त्याच्यावर गाणं डब झालं, पण पुन्हा ते माझ्याकडेच आलं. प्रोड्युसरला आवडलं नाही का? काहीतरी झालं, मला माहिती नाही काय झालं. असं बऱ्याच वेळेला होतं की आधीच एक असतो ना डोक्यात आवाज, कदाचित त्यांचा आणि मग आवाज ते फिक्स झाला असेल, ऍक्सेप्टन्स होत नाही. आणि असेल. मला आणि असं वाटतं की त्या गाण्यासाठी तुझाच आवाज परफेक्ट होता, म्हणजे दुसऱ्या गायिकेचा विचार करण्याची गरजच नव्हती. बट मे बी असं होतं कमर्शियली आपल्याला करावं लागतं. बट छान वाटलं की तुझंच गाणं फायनल झालं. मला खूप असं छान वाटलं. म्हणजे ऍक्सिडेंटली तुला ते गाणं तुझ्या आवाजात झालं, म्हणजे त्याचं थोडंसं ऐकायला आम्हाला आवडेल. मी नुसतं म्हणते. हो. करकरता कावळो राणी गाता वाऱ्याची गाणी, चाहूल आली दारी निंबरात मिरगावानी. करकरता कावळो राणी गाता वाऱ्याची गाणी, चाहूल आली दारी निंबरात मिरगावानी. मायन तुझ्या इली भरती सुखाची, सोसवे आता मला लाही उन्हाची. मनात भारी हुरहुर सारी सांजेच्या पारी. करकरता कावळो राणी गाता वाऱ्याची गाणी, चाहूल आली दारी निंबरात मिरगावानी. वा वा वा, क्या बात आहे. हे गाणं ऐकल्यावर पण मी लगेच फोन केला होता की अरे कमाल. आपण मला आठवतं ह्याच्या अरेंजमेंटवर पण खूप की ह्याच्यात रावण हत्ता वाजवलाय आणि ह्या सगळ्याचं आपलं डिस्कशन झालं होतं खूप वेळ. खूप छान तू गायलीस ते गाणं. त्याच्यानंतर दुसऱ्या चित्रपटाचं तुझं गाणं आलं, म्हणजे ट्रेलरसाठी जे व्हॉइस होता, सलील सरांचा चित्रपट होता, त्याचा एक्सपिरियन्स आता मला ऐकायला आवडेल. हां, मला ह्या प्रोसेसमध्ये असं लक्षात आलं की फक्त हिरोईनच गाते असं काही नसतं. तर व्हॉइसिंग हा पण एक वेगळा प्रकार असतो की वेगवेगळे काही इफेक्ट्स असतात व्हॉइसचे सुद्धा. तर तशा पद्धतीने सुद्धा आवाज वापरता येतो की आम्ही एक थोडासा वेगळा रेफरन्स देते आणि मग इकडे येते. नरेंद्र भिडे दादांबरोबर आम्ही एक आहे चिरंजीव आणि एक आहे चौका हे गाणं केलं होतं. तर ह्याचं पूर्णपणे आम्ही वोकल्सनीच सगळे बॅकिंग्ज आणि सगळं केलं होतं. या प्रकाराला ॲकापेला असं म्हणतात. तर आम्ही एक 8-10 जणं होतो त्या व्हॉइसिंगला, की म्युझिक पण आम्हीच गात होतो, म्हणजे वेगळं पॅ 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 वगैरे साऊंड्स करून आम्ही ते गात होतो. रिदम पण सगळ्या पूर्ण वोकल्सनीच केला होता. तर ह्याच्यातनं मला असं जाणवलं की अरे खूप पद्धतीने आवाज वापरता येतो. आता ते हे गेलं की म्हणजे फक्त पहला नशा एवढंच गायलं की आता असं काय असं होत नाही. तर खूप पद्धती आहेत. तर हे सलील दादाचा फोन आला आणि मी अशी धावत पळत मस्तपैकी गेले, कारण स्टुडिओतनं फोन आला की मज्जा असते. तर
तर एक म्हणून दाखवू? हो प्लीज. लाडू बिडू मेहंदी बिंदी शालू बिलू फोटो बिटो वेडिंग डिंग 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 वेडिंग डिंग 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 डिंग. अशी छोटीशी सिम्पल पण फार गोड होती. त्याच्यात आपण शब्द पण मला वाटतं काय घ्यायचं, लग्नाचं सॉन्ग आहे तर मग काय बरं करायचं, असं आम्ही ते ऐन वेळेला थोडंसं ठरवत होतो आणि ती प्रोसेसच होती एक प्रकारे. मज्जा आली, खूप मजा आली. याच्यासाठी एक वेगळा विचार लागतो. म्हणजे मला खूप भारी वाटतं की त्याला मी सुचले. मला खूप थँक्यू. खरंच आहे, म्हणजे खरंच अभिमानास्पद आहे. आणि ते लक्षात राहणं म्हणजे की हां हे अमिताच छान करू शकेल हे त्यावेळेला लक्षात राहणं. हे जसं आता ते डिरेक्टर पण आहेत आणि म्युझिक डिरेक्टर पण आहेत, त्यामुळे डिरेक्शन करताना कास्टिंग आणि गाणं करताना व्हॉइस कास्टिंग हे परफेक्ट आहे त्यांचं. म्हणजे एकदम त्यांना माहीत असतं की हे गाणं कोण तोडणार हे गाणं. सो ते म्हणून तुला ते आणि ते इतकं छान तू हे केलंस आणि ते ट्रेलरच इतकं कमाल झालं होतं. आम्ही चिंचवडला रामकृष्ण मोरेला 1200 लोकांचं फुल ऑन हाऊसफुल तुडुंब कार्यक्रम केला होता वेडिंगच्या सिनेमाच्या आधी, रिलीज व्हायच्या आधी. त्यावेळी तिकडे ट्रेलर दाखवलं होतं मी. तर हे सगळं करण्यासाठी एक वेगळी सोच लागते जी रेग्युलर गाणी आपण करत असतो त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी असते. तर त्याच्यासाठी तू मला असं विचारायचं की ते आपण मगाशी बोललोच की म्युझिशियन असल्यामुळे सतत त्याच्यातच असतो आपण, काही ना काहीतरी कुठे जरी बसलो तरी काहीतरी आपण ते विचार करतच असतो. अशातनं काही सुचतं तुला की तू एखादं गाणं पर्टिक्युलर हां हे मला दिलं आता ह्याच्यावरती मी काम करते? असं जास्त होतं माझं. मला थोडंसे संकाम्यासारखं होतं कधी कधी की इन्ग्रेडियंट्स द्यावे लागतात, आता कर इन्ग्रेडियंट्स द्यावे लागतात, मग तू रेसिपी बनवतेस. किंवा मी असं 2-3 गाण्यांसाठी बॅकिंग वोकल्स अरेंज केलेत की ह्याला जरा बॅकिंग वोकल्स करून दे. मेन ठरलेले असतात काही पण काही पार्ट्स काढायचे असतात तर ते मी करून स्वतः घरी ते ट्रॅक्स घेऊन स्टुडिओत सगळ्यांकडनं रेकॉर्ड करून घेतलं असं. पण तर हा तुझा प्रवास इंटरेस्टिंगच आहे सगळा. हे सगळं करताना एक वेगळा विचार. आणि आता एक टेक्निकल टर्म आहे, आता तू बोललीसच की व्हॉइस अरेंजमेंट हा एक वेगळा पार्ट आता आजकाल आपल्या इंडस्ट्रीत म्हणजे सुरू झालं चांगलं. म्हणजे हे होतच होतं, म्हणजे अगदी हृदयनाथ मंगेशकरांच्या गाण्यांपासून आपण ते ऐकत आलोय की मागे हार्मोनीज वेगवेगळ्या हे सगळं करणं. पण आता त्याचं एक प्रॉपर टेक्निकल एका माणसाने, आधी ते अरेंजर्सच करायचे सगळे, पण आता ते व्हॉइस अरेंजमेंट करण्यासाठी एक वेगळी काय म्हणतात एक वेगळी व्यक्ती असते. तर त्या पुण्यामध्ये हिचं नाव त्याच्यामध्ये अग्रगण्य आहे. सगळ्यात वरती हिचं नाव की ज्या वेळेला व्हॉइस अरेंजमेंट काय करायचं असेल त्यावेळेला एकच नाव, अमिता घुगरी. ती तिच्या टीमला घेऊन येते आणि तिथे ते सगळं ट्रॅकला एकदम एक वेगळा साऊंडच क्रिएट करून देतात. तर तुझा हा प्रवास इथपर्यंत इतक्या कमी वयात खूप चांगला चाललाच आहे आणि इथून पुढेही तो ऑफकोर्स खूप छान होत राहणार आहे. मला तुला एक प्रश्न विचारायचा, मला माहीत नाही तू स्वतः कंपोज करतेस का? हां, आता ही परत एक छोटीशी गंमत आहे. अगेन सलील दादाचीच गंमत झाली. 10 दिवसाचं जे स्ट्रिक्ट लॉकडाऊन लागलं मधल्या काळातलं, तर त्या दिवशी सकाळी मला एकाचा फोन आला की ऐक ना जरा ही कविता जरा कंपोज करून दे ना. मी ते तोपर्यंत करत नव्हते कंपोजिशन, अजिबात नाही, शब्दांचं कंपोजिशन. तर पहिलीच कविता अगोबाई डगोबाई होती. म्हटलं बापरे ही का करायची आहे. नाही, ते शाळेचं एक प्रोजेक्ट आहे, टिलीमिली नावाचं प्रोग्राम दूरदर्शनवर चालू होतोय. तर ऑनलाईन शाळा टीव्हीवर, तर त्याच्यात कविता कंपोज करायच्यात. ती मुलं म्हणतात ते फार काही छान वाटत नाहीये, तर आपण हे कंपोज करू म्हणून. आणि उद्या ते टेलिकास्ट आहे असं म्हणून म्हटलं पहिलंच अगोबाई डगोबाई, म्हणजे एवढं फेमस झालेलं गाणं. पण मला काही रेस्ट्रिक्शन्स होत्या की हे करायचं रिपिटेटिव्ह चाल हवी आहे किंवा असं छोटं छोटं. त्यानंतर मी 81 कविता केल्या धाडकन 15-20 दिवसात एकदम माझ्याकडनं झाल्या. म्हणजे आणि त्या कंपोज सगळ्या 80च्या 80 झाल्या. हां, आणि त्याचं कंपोज करायचं, प्रोग्रामिंग करायचं, ते गायचं, ते मिक्स करायचं आणि पाठवून द्यायचं. जोरदार टाळ्या होऊ दे. हे खरंच खूप अवघड आहे. सलील सर स्वतः संगीतकार आहेत, मी पण कंपोजर अरेंजर आहे. हे सगळं म्युझिक प्रोडक्शन करताना खूप वेळ जातो, पण अमिता इज व्हेरी फास्ट इन दॅट. being singer, being composer, being
प्रोग्रामर, त्यामुळे सगळ्या गोष्टी आता तिच्या प्रयत्न पक्क्या हातात आलेल्या आहेत. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया, वेळेची जरा हे आहे. खूप छान वाटते तुझ्याशी गप्पा मारताना आणि सगळ्यांना ऐकताना पण ते दिसतं की त्यांच्या चेहऱ्यावरती पण खूप छान वाटते. तर आता तुझे पुढचे काय प्लान्स आहेत? तू जर्मन भाषेत पण बरेच काय काय केलेलं आहे, तर आणि म्युझिक अशा दोन्ही गोष्टी आहेत. तर तू पॅरलली कसं नेतेस का फक्त आता म्युझिक कसं करतेस काय तू? नाही, मी जर्मन आत्ता माझं ऑनलाईन एका संस्थेसाठी शिकवते मी. म्हणजे एक मिनिट, काय म्हणतात, परीक्षा असतात, काय म्हणतो आपण, ऑलिम्पियाड एक्झाम्स. हां, तर त्याच्यासाठी मी ऑनलाईन शिकवते. माझे व्हिडिओज पण आहेत यूट्यूबवर. तर त्यांचं सिलेबस ठरलेलं आहे. मी ते हिंदी भाषेतून शिकवते ॲक्च्युली. तर कारण हिंदीची निवड माझी झाली, म्हणलं हिंदी वगैरे पण झालं म्हणजे. आणि तर काय ते तसं जर्मन मी पूर्वी COEP शिकवत होते आणि काही त्यांना सिलेबस असतं 3 महिन्याचं, तर ते मी शिकवत होते आणि ट्युशन्स पण घ्यायचे मी. पण ते बंद केलं कारण मला वेळ नाही देता येत आता मुलांना, आणि मग सारखं आज नाही उद्या नाही असं म्हणायला नको वाटतं, म्हणून मी ते बंद केलं. पण अशा पद्धतीने माझं जर्मन चालू आहे. मी नाटक करत होते मधल्या काळात, जे आम्ही जर्मनीत परफॉर्म केलं. इथे पण दिल्ली मॅक्स मुलर भवन, पुणे मॅक्स मुलर भवन, सगळीकडे आम्ही परफॉर्म केलं. आणि बघू आता काय. आणि गाण्याचं तर काय चालूच, रोज काहीतरी नवीन असतंच. रोज काहीतरी नवीन असतं. आज पण ती स्टुडिओतच होती, तिचं काहीतरी चालूच होतं आणि तिला लक्षात आलं की अरे आज हा कार्यक्रम आहे. अजिबात नाहीये. नाही हे खरं आहे. ते किती जरी नाही, मग याच्यातून निगेटिव्ह काहीच नाही, पॉझिटिव्ह आहे की तू इतकी बिझी आहेस आणि आम्हाला अशीच तुला बिझी बघायला आवडेल. आणि तुझं सगळ्या क्षेत्रात जे तू एक्सलन्स, खूप महत्त्वाचा शब्द आहे हा, की जे काही करायचं ते विथ एक्सलन्स करायचं. हे जे तुझं मला डिटर्मिनेशन नेहमी दिसतं, वर्षानुवर्ष मी बघतोय, बरेच वर्ष झालं आपण ओळखतोय, आणि हे तुझ्या कामात दिसतं. आणि स्टेप बाय स्टेप तू जे गो अहेड करतेस ते बघून खूप आनंद होतोय. आणि याच्या पुढेही तू अजून खूप मोठं करशील आणि खूप पुढे तू जावीस. तुला खूप आमच्याकडं सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर मला तुझ्याबरोबर गप्पा मारायच्या, मुलाखत घ्यायची संधी मिळाली, हे खरं एका म्युझिशियन बरोबर अशा गप्पा मारणं. एक्झॅक्टली. कॉमन माणसाला ह्या सगळ्या गोष्टी तितक्या काय म्हणतात डेप्थ मध्ये माहित नसतात. मलाही माहिती नव्हतं, आता मलाच कळलं की अरे बापरे असं पण झालंय का, असं माझं मलाच जाणवलं. येस. तर ह्या सगळ्या तुझ्या प्रवासात तुझं मल्टीटास्किंग दिसतंय, तुझं डिटर्मिनेशन दिसते, तुझा अभ्यास दिसतोय, तुझा रियाज दिसतो. या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुझ्यात आहेत आणि त्या तशाच अजून वृद्धिंगत होत राहू देत या सगळ्यात. आणि तुला पुढच्या सांगीतिक आयुष्यासाठी आणि तुझं जे जर्मन लँग्वेजमध्ये तू जे शिकवतेस, आता आज जाऊन मी हिंदी व्हिडिओज बघणार आहे ते, तर ते बघूयात आता. ते त्यात तू उत्तमच केले असतील ते. तर या सगळ्यासाठी तुला आमच्या सगळ्यांकडून खूप शुभेच्छा. आणि शेवटी एक छान गाणं आत्ता नवीन आलंय, सलील सरांचंच आहे आणि ते तुझ्याकडून ऐकायचं आहे आम्हाला. त्याचे बॅक वोकल्समध्ये तू बरंच काय काय केलेलं आहे. शब्द आठवतील ना मला? आठवतील कदाचित. काहीही कळना कळून वळना, मनाची हुरहुर जाईना, मनाची हुरहुर जाईना. वाऱ्यावर कधी पाण्यावर, आज थाऱ्यावर मन नाही. बेचैन बेभान झालं या बेभान करून ना 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 ना. बघतय बसून गालात हसून खुदू खुदू झालं. मन उडू झालं, मन उडू झालं. थँक्यू. खूप खूप तुझं अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. आणि या सगळ्या गप्पांमध्ये तू मध्ये मध्ये खूप छान गाणी सादर केली. मी असंच ठरवलं होतं, मला असं टिपिकल बसून गायचं वगैरे अजिबात नव्हतं, की सांगण्यातनच ती मज्जा येते. मला वाटतं की ते गाण्याचं आणि त्याच्या मागची स्टोरी. याच्या आधी पण सगळे जे कलाकार आले त्यांनी गायलं, परफॉर्म केलं. कारण की ह्या कार्यक्रमाचा नियम सरांनी असा घालून दिलाय की ह्या व्यक्तीला पुरस्कार का मिळालाय हे इथे कळलं पाहिजे लोकांना, की का या व्यक्तीलाच का पुरस्कार जाहीर झाला या वर्षीचा.
तर हे या मुलाखतीचं आणि या गप्पांमधनं सगळं, मला पण काही गोष्टी माहीत नव्हत्या तुझ्याबद्दल, त्या पण आज कळाल्या, सगळ्यांना कळाल्या. आणि यापुढे सगळे लोक आता तुला इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो करतील असं मी माझ्या बाजूने सांगू टाकतो. फॉलोअर्स वाढूयात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अमिता एवढं छान बोलतच होती, मला संधी मिळाली मध्ये मध्ये प्रश्न विचारायची. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू तेजस. थँक्यू सो मच.